आणि उपस्थित सगळ्या 1987 बॅचच्या समुदायातर्फे त्यांच्या आशीर्वादानं आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत। तेच आमचे विठ्ठल आणि पांडुरंग त्या मंचावर बसलेले आहेत। मी सर्वांना विनम्र अभिवादन करतो की या छोट्याशा आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आमच्या आईवडिलांना इतका तुमचाही प्रामाणिक आणि मोठा प्रयत्न आहे आणि म्हणून सामाजिक स्तरामध्ये, शैक्षणिक स्तरामध्ये, राजकीय स्तरामध्ये, विविध क्षेत्रामध्ये हे सवंगडी आपलं नाव उज्ज्वल करत आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान प्रगती त्यांनी केलेली आहे। या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण आलात, या 5 ते 6 तासामध्ये आपल्या आशीर्वादाच्या लहरी आमच्या अवतीभोवती राहतील आणि भविष्यातील कामासाठी ते आम्हाला प्रेरणादायक करतील। या अतिशय पारिवारिक आणि छोट्याशा परिवाराचं सूत्रसंचालन आमचे मित्र आदरणीय पाठक बंटी पाठक यांना मी विनंती करतो की गुरुवरांच्या आदेशानं, मार्गदर्शनानं त्या छोट्याशा कार्यक्रमाची सुरुवात करावी। सुनील सर्वप्रथम 1987 बॅचचे आणि सर्व मित्र मैत्रिणी आणि आदरणीय शिक्षक वर्ग या विनंतीला मान देऊन इथं आले। सर्वप्रथम मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि त्याला 34 वतीनं या स्नेहसंमेलनानिमित्त आला आहे त्याबद्दल नक्की आनंद होत आहे। बरेचसे मंडळी ओळखीत नाही आहेत, शोभाराजांच्या ओळखी पटवून घ्याव्या लागतात। त्या सगळ्या मंडळींना 34 वर्षापूर्वी मॅक्सिमम सगळेच हाफ पॅन्ट आणि अशा अवस्थेत पाहिलेली मंडळी आहेत। आज खूप सारा बदल झालेला आहे। बरेचसे शिक्षक मंडळींना की आम्ही ओळखू शकतो, पण बऱ्याचशांना आम्हाला औषध असेल, अफरोड असेल, सुनील असेल यांची पण ओळख करून घ्यावी लागली। त्यामुळे पुनश्च एकदा तुमच्या सर्वांची उपस्थिती हा कार्यक्रम सुरू करताना मला आनंद होतोय आणि या कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रास्ताविकसाठी मी अतुलला विनंती करतोय त्यांनी तुमचा एक वर्ग मित्र आज आपण या ठिकाणी 1987 माजी विद्यार्थी स्नेह मेळावा साठी उपस्थित असणारे आपले सर्व गुरुजन, सर्व विद्यार्थी मित्र वगैरे मित्र, आपल्या सर्वांना आठवत असेल की 34 वर्षापूर्वी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण सर्वजण पुढील शिक्षणासाठी घेण्यासाठी विद्यालयातून बाहेर पडलो। आपल्यापैकी सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे व याची ही सर्व पायाभरणी ही आपले जे रेसिडेन्शियल हायस्कूल आहे आणि त्याचे जे गुरुजन आहे त्यांच्यामुळे झालेले आहे, हे पण आपल्याला सर्वांना ज्ञान आहे। शिक्षण घेत असताना गुरूंनी आपल्याला अनेक प्रकारची विद्या प्राप्त करून दिली। संस्कार, शिस्त, शिक्षणाचे महत्त्व, नम्रता इत्यादी सर्व गुणांचे संस्कार आपणावर केले, आपणाला समजावून सांगितले। आपण ते समजून घेऊन आतापर्यंतच्या आयुष्यात आपण त्याचा प्रभावीपणे उपयोग करून आपण सर्वजण विविध क्षेत्रामध्ये यशस्वी सुद्धा झालेलो आहे। काळाच्या योगात इतकी वर्ष कशी निघून गेली कुणालाही कळलेले नाही, पण आजही विद्यालयाच्या पूर्वीच्या जुन्या आठवणी जर आल्या, कुणी जुने मित्र भेटले तर त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात। बालपणातील सर्व आठवणींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळावा। शाळा परीक्षानंतर उच्च शिक्षण, त्यानंतर असणारी नोकरी, संसार, मुलांचे शिक्षण ही जीवनाची कर्तव्य पार पाडत असताना पुण्यात जुन्या वर्ग मैत्रिणींना भेटण्याची कुठंतरी मनामध्ये नाही एक सुप्त आशा होती। ती आशा आज या दिवशी 9 जानेवारी या दिवशी आपल्याला शक्य होत आहे। सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल शेवगावकर संयोजकातर्फे मी सर्वांचे आभार मानतो। आपला हा ग्रुप 29 जुलै 2019 रोजी स्थापन करण्यात सुरुवातीला विषय झाला की आपला सुद्धा एक मार्च 87 चा ग्रुप तयार करावा। त्यावेळेस फक्त आम्ही सुरुवातीच्या पहिल्या दिवशीचे सदस्य मी आणि श्रीकांत फक्त मग एक विचार केला की नका ज्यांना जसे नंबर असतील ते नका आपण एक एक ऍड करत जाऊ आणि बघता बघता आज आपल्याला का 59 पार्टिसिपंट्स तयार झाले आहेत। 59 पार्टिसिपंट्स आहेत आणि साधारण नाही का 10 ते 12 जण असे की ज्यांच्याकडे अँड्रॉइडचे फोन नाहीत पण त्यांचे नंबर प्राप्त झाले, त्यांनी सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन आज कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे। आणि हे सगळं जे काय असं मोबाईल क्रांती झालेली आहे
त्या मोबाईल क्रांतीच्या माध्यमातूनच आपण पुन्हा एकत्र आलेलो आहे. पुन्हा सर्वांचे शतशः धन्यवाद आणि आपण एका पुढील कार्यक्रमाला पाठीकडे कार्यक्रम सुरू करतो. सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आपण शिक्षकांना खूप चालू करतोय. तर मी सर्व शिक्षकांना विनंती करेन. तर शेळके सर आहेत, दोनपुरे सर आले, गर्जे सर आले, मार्फत आपण करतोय. तर प्लीज ज्यांचंही नाव घेतलं जाईल त्या विद्यार्थ्यांनी शाळेचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचंय. ते शेळके सरांचा सत्कार पूनम मोरे करतील. पूनम प्लीज. आदरणीय शेळके सर प्लीज. या ठिकाणी आदरणीय गुरुजनांचा सत्कार होतोय. आवाजाचा तारण त्यांनी केला. मी सरांचे आभार मानतो. आमचे दुसरे गुरुवर्य आदरणीय गर्जे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी छोट्याशा सत्काराचा स्वीकार करावा. आमच्या बॅचच्या आदरणीय संगीताताई भोळवे, मी यांना विनंती करतो त्यांनी गुरुजनांचा सत्कार करावा. आदरणीय गर्जे सर विज्ञान गणित या विषयाचे व्यासंगी, त्यांच्या लेखणीमधून मला आजही आवडते की त्यांचे लाल पेन म्हणजे हा एक आपल्या दृष्टीने आठवणीचा विषय. त्यांचे किशोरा नेहमी लाल पेन असायचा. या महनीय व्यक्तींनी त्या विद्यालयात ज्याच्या दौऱ्यावर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक या संस्थेनं शेवगावच्या नीटनं नाव उज्ज्वल केलेले आहे. हे सर्व माननीय मुख्याध्यापक यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय पुढचे गुरुवर्य काळे सर, ज्यांनी शेवगावमध्ये गणिताचा एक नवा इतिहास रचला. नापास होणारा मुलगा पास कसा व्हावा, पास होणारा मुलगा फर्स्ट क्लास मध्ये कसा यावा आणि फर्स्ट क्लास मधला मुलगा डिस्टिंक्शन मध्ये कसा जावा. त्यांची ही चतुसूत्री पुढे आम्हाला आयुष्याच्या याच्यामध्ये सुद्धा उपयोगी पडली. प्रचंड अभ्यास, विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थ्यांची गरज ओळखणारा शिक्षक ज्यांनी या डिस्टिंक्शन हायस्कूलचं मुख्याध्यापकाची कमान सांभाळली. मी आमचे मित्र आदरणीय अजय लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. आपल्या अध्यापनाबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनाची भूमिका अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक त्यांच्या आशीर्वादाने घडलेला आहे. म्हणून आदरणीय काळे सर यांचा सत्कार
आमचे मित्र अजित लोखंडे करतायत. हा अतिशय अभिमानाचा आणि स्फूर्तीचा क्षण आहे. उपस्थित मित्रांना विनंती करतो की 3 टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मनपूर्वक स्वागत करावं. एक मिनिट सर दोघं बघा समोर पुस्तक समोर होऊन घ्या. एका शिक्षकाच्या जीवनाचा हा अत्युच्च सन्मान. माझ्या दृष्टीने मी तो भारतरत्न समजतो. कारण एका विद्यार्थ्याने गुरुचा केलेला हा सत्कार, विद्यार्थ्यांमध्ये त्यांची बोलण्याची लकब, विद्यार्थी प्रेम हे वाखाणण्यासारखं आहे. आमचे मित्र आदरणीय बबन सागरे यांना विनंती करतो की आदरणीय सरांचा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीने आपण करावा. आदरणीय डोईफोडे सर, मित्रांनो, विद्यार्थी घडवले हा त्याच्या अत्यंत मोलाचा आणि आनंदाचा क्षण आहे. म्हणून आपल्याबरोबर तुमच्यानंतरही उद्या या ठिकाणी घडून येईल की या छोट्याशा परिवारामध्ये हेतुशीर होईल, बलके उशीर असतील. ज्या उद्देशाने शाळा काढली, मित्रांनो, आपणही त्यामध्ये घटक आहेत. मला चांगलं वाटतं की सागरे सरांना 2 रुपयाची पावती द्यायची आणि पाठीवर धान्य गोळा करायला लावायची. हे संस्कार आजही आमच्या सोबत आहेत. ही जाणीव, ही सामाजिक जाणीव आजही आमच्या सोबत आहे. आणि म्हणून जिल्हा मराठीच्या जडणघडीत मित्रांनो, तुमचा आणि आमचा वाटा 2 रुपयाच्या पावतीच्या गोळा करण्यापासून तर धान्य गोळा करण्यापर्यंत आहे. आज जरी तुम्हाला विशाल बिल्डिंग दिसत असल्या, मोठमोठ्या इमारती दिसत असल्या, तर आपण त्यामध्ये पायाचे दगड आहोत आणि दगड घडवणारे गुरुजन समोर बसलेले आहेत. हा आपल्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आदरणीय सागरे सर यांना मी विनंती करतो की डॉक्टर प्रकाश माने यांच्या हस्ते आपण हा छोटासा सत्कार स्वीकारावा. तुम्ही पण थोडं मागे त्यांच्या जवळ थांबा. सर एक मिनिट दोन्ही हात लावा, दोन्ही हात लावा. थँक्यू. यानंतर आमच्या हृदयामध्ये सदरी नंबर खालीवर झाला आहे. आदरणीय बलके सर, त्यांना गुरु म्हणावं की मित्र म्हणावं, शाळेमध्ये शिक्षणाचे धडे दिले आणि आज सामाजिक जीवनामध्ये त्यांनी शेवगावकरांना एक मित्र म्हणून प्रशासन, समाजाशी एकरूपता, समाजाच्या राजकीय नेत्यांशी एकरूपता आणि एवढं करून शाळेला एक यथोचित प्रवृत्ती ठेवण्याचं श्रेय सर आपल्यापर्यंत जातं. मी आधुनिक बलके सरांचा सत्कार दिलीप चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी करावा. सरांचा आणि माझ्या साथ मी बोलत आहे. हा कार्यक्रम आपण विद्यालयामध्ये घेऊ शकतो, परंतु जे कोविड त्या परिस्थितीमुळे अडचण यायला नको म्हणून मुद्दाम आपण या ठिकाणी बाहेर कार्यक्रम घेतला. तर एक हसतमुख व्यक्तिमत्व ज्यांना पाहून त्यांची विद्यार्थी वाट पाहिजे की मस्के सर कधी वर्गात येतील. विद्यार्थ्याशी शिक्षकाबरोबर मैत्रीचं नातं जोपासणारे आमचे गुरु आज निवृत्तीनंतर भेटतायत. अतिशय मनापासून आनंद होतोय. मी सरांना विनंती करतो की सुनील गोडसे यांनी त्या सरांचा सत्कार करावा. चला ते अंतर बोलू की परत एकदा सर आपले त्यांची बॅच सुरू केली. मित्रांनो, मुद्दाम शेवट आणि त्यांच्या हृदयामध्ये स्थान केले आमच्या मातोश्रींची ज्यांना उपमा दिली, त्यांच्या बोलण्यातून आदरणीय रोखले मॅडमचं नाव आलं. आमच्या लहानपणीच्या काळामध्ये जडणघडणीमध्ये एका शिक्षिके बरोबर आईची भूमिका ज्यांनी अत्यंत मायने निभावली. त्यांचा पाठीवरून हात धरला, गणित शिकवायच्या त्या. त्यांच्या शिकवण्यामध्ये जी आत्मीयता होती, जी प्रेमळपणा होता, तो आजही आम्ही विसरलेलो नाहीये. आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी त्या पारनेरहून आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमाचं हे सर्वात मोठं यश मी मानतो की आपल्या प्रेमापोटी या परिवाराच्या कार्यक्रमासाठी त्या पारनेरहून शेवगाव या ठिकाणी आल्या. मी आदरणीय मॅडमला विनंती करतो की इंगावले मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 1987 आपल्या सर्वांचं प्रेम, या सरांची माया आपल्याला इथपर्यंत खेचून आणलेली आहे. मी पुनश्च एकदा गुरुजनांना वंदन करतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी पाटील करतो. बदल करून उपस्थित चेहरे सरांच्या लक्षात येत आहेत, तर नाव लक्षात येत नाही. सरांची अशी इच्छा आहे की आपल्या सर्वांच्या तोंडून आपला छोटासा परिचय, आपलं नाव, आपलं गाव, आपण करत ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतात त्या क्षेत्राचा थोडासा अल्पसा उल्लेख आपण करावा की जेणेकरून आपली सर्वांची ओळख होईल. या कार्यक्रमाचाच उद्देश आहे मित्रांनो की भविष्यामध्ये
वाटेवर ज्यांनी आपल्याला शिदोरी दिली त्याच्यामध्ये काही शिक्षक आज आपल्यामध्ये नाही. आदरणीय भराट सर, आदरणीय काटे सर, दारकुंडे सर, भुसम सर, साठे सर, काटे सर हे आपल्यामध्ये नाही आहे. तर ओळख परेड होण्याऐवजी मी आपल्या सर्वांना या सर्वांना ज्ञात ज्ञात अज्ञात ज्यांचं नाव होऊ शकलो नाही, परिचित अपरिचित त्यांची आपल्याशी नाळ जोडली होती अशा सर्वांना अत्यंत विनम्रपणे 1987 बाच आदरणीय गुजरांच्या समवेत श्रद्धांजली अर्पण करीत आहे. परेड सावधान. आराम से. जय हिंद. सर्वांनी आपली ओळख करून द्यायची आहे. देशाला स्वातंत्र्य नाव पूर्ण करण्यात आलेलं शिक्षण आणि मुक्काम सामनगाव एमएबीएड सध्या मी भाऊ विद्यालय जायकवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद इथं सहशिक्षक म्हणून आहे. BBC केल्यानंतर कंपनीत काम केले, नंतर 8 वर्ष बिझनेस करून सध्या शॉपमध्ये स्थायिक झाले. प्रकाश कुमार मी BMS MD PG PhD गाईड आणि प्रोफेसर डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे आता सध्या कार्यरत आहे. आणि खूप छान मला वाटतं इथं एकदम आनंद होत आहे की बरेच चेहरे मला ओळखतील, ते नाव ओळखतील ते परंतु चेहरे थोडे थोडे ओळखू येतात. तर मला खूप आनंद होत आहे आणि मी शेळके सरांचा खूप आभारी आहे की मला खूप आनंद झाला त्यांना पाहू. कारण खूप साऱ्या आठवणी आहेत शेळके सरांच्या, सरांच्या ते केस ओढायचे, त्याच्यामुळे मला ती एक खूप छान आठवण आहे आणि खूप म्हणजे मला खूप आनंद होत आहे सरांना बघून सगळ्या. आणि बस मला खूप आनंदाने काय शब्द बोलायचे आजच मला खरं म्हणजे ते खूप व्यक्त करायचं आहे खूप सारं, परंतु वेळ कमी असल्यामुळे मी नंतर बोलतो. ठीक आहे, थँक्यू. माझं शिक्षण यशस्वी सध्या शेवगाव नगर परिषद लिपिक म्हणून कार्यरत. मी दीपक संभाजी काळे कंपोस्ट हलकेवाडी शेवगाव. मी 2 मणिपूर डेअरी व्यवसाय करतो, शेती करतो. मी शेवगाव परिसर. भुवनेश्वर साहेब कांबळ राहणार ओरमधू सध्या मी ज्ञानेश्वर सहकारी कारखाने विशेष गुणवत्तेत लागलेला आहे. आज तिथं कार्यरत आहे. मी सध्या शेती करतो, BA म्हणून शिक्षण झालं. मुक्कामपूर तालुका शेवगाव शेती करतो. मी गौरी शिवाजी गेलोची, मी माध्यमिक शाळेत सहशिक्षक आहे. विद्यालयाचं नाव शाहू पाटील कापडे माध्यमिक विद्यालय सामनगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. माझं गाव सामनगाव, विषय मराठी. 8वी 9वी 10वीला मराठी प्राध्यापक होतो. माझं नाव विठ्ठल पोटराव जाधव. माझा कपड्याचा व्यवसाय शेवगावमध्ये 2 शक्यतो माझ्याकडे गरजच नसणार आहे. आणि बाळासाहेब गंगाधर फडके, गाव फडकेवाडी. माझं MA मराठी विषय BA शिक्षण झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेत घडलो त्याच अहमदनगर मराठा विद्यापीठ समाज संस्थेचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा तालुका नेवासा येथे कार्यरत आहे. मी शिवाजी आहे. राणा नावाने खोटं शिक्षण झालेले, चांगल्या प्रकारे शेती करतो. समोर घे ना, जवळ घे. आणि SSC ITI शिक्षण पूर्ण केले आणि डेप्युटेशनला सध्या व्यवसाय करतोय आणि शेती त्याच्यासोबत. सध्या
विद्यानगर शेगाव येथे स्थायिक आहे. माधवी विद्यालय खेळगाव येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. काळे सरांनी गणिताचा जो वारसा आम्हाला दिला होता तोच मी पुढे त्यांच्याच पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, माझं नाव किरण कांबळे, मी राहणार कोल्हापूर. ते झालं शिक्षण क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रात विक्रम साहेबांविषयी मला गुरु सध्या व्यवसाय मला प्रवास शिक्षण येणे तसेच चांगले पात्र कार्यरत शेवगाव. माझा टेलरचा व्यवसाय आहे. मी शेवगाव येथे स्थायिक आहे. मी उमेश विठ्ठलराव पाटील दस, मुक्काम पोस्ट एरंडगाव दस, तालुका शेवगाव. 12वीपर्यंत शिक्षण घेतलं असून राजकीय क्षेत्रात काम करतो. सध्या भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष शेवगाव आहे. पंजाब शेती सध्या आता ग्रामविकास अधिकारी आहेत. मी वसंत काते शेवगाव तहसील कार्यालयामध्ये दुधाळ विक्रेता काम करत आहे सध्या. राहणार शेवगाव. मी सध्या मी अगोदर आमच्या गुरुजनांना धन्यवाद करतो. माझे सगळे दोस्त 87 ग्रुपचे सध्या हे सगळे सण घेतलेले आमचे राहुल आणि भोसाई यांना मी धन्यवाद देतो. माझे वडील सुभाष नाट्य पुढे मोडले बुद्रुक. मी शेती करतो पण 10 वर्षापासून विकास कार्यकारी मोडले बुद्रुक सोसायटीचं व्हाईस चेअरमन माझ्याकडे आहे. शेती शिक्षण शेती करते. शेती करून व्यवसाय करतोय. इतरांना पण कळू द्या नाही तर ते फक्त मला वाटतं पहिल्या लाईनलाच कळतंय काय परिचय देत आहे. आवाज यांना शेवट पण गेला पाहिजे. आता माझी ओळख असं पाहिजे 5 तारीखपर्यंत सर्व घंटे माझे संपतराव आणि सध्या सीतामाता माध्यमिक विद्यालय वंश माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि माझा पेशा विषय राज्यशास्त्र आहे. आणि माझं जे शिक्षण आहे MA BEd केलेली, MA श्रीरामपूरला गेले, ते इथं शेवगाव कॉलेजला गेलं निम्म, आणि निम्म 50% ज्ञानेश्वर कॉलेजला गेलेले. मी अशा पद्धतीने तुम्हाला प्रवास आहे. आणि शिक्षण म्हणजे म्हणजे खेळीमेळी शिक्षण झाले.
म्हणजे मी जास्त काही सिरियसपणा घेतला नाही, परंतु शेळके सरांनी मला चांगली तास दिलेली त्यांना लागून नसेल पण मला माहिती नाही, तरी आज मी 2 शब्द थांबवतो. हा कापसाचा मोठा व्यापारी आहे शेवगावमध्ये. जेवढं मी 25 कापूस येतो त्याच्या टेंडरमध्ये एक व्यापारी म्हणून, एक उत्कृष्ट व्यापारी म्हणून आपलं नाव कमवलं आहे. तर आम्ही बाबल्या डामाला म्हणतो, तो एक आमचा आदर्श मित्र आहे. हा देखील एक प्रतिदेश शेवगावमधला व्यापारी आहे. ट्रान्सपोर्ट त्याचप्रमाणे विविध व्यवसायामध्ये शेवगावमध्ये एक ओळख निर्माण झाली. ते मुस्ताक शेख. पुढं कबड्डी खेळायचे का? हा कबड्डी मुस्ताक मोठा तो मोठा कबड्डी खेळायचा. व्यवसाय शेती. हे आपल्याकडे दुसरं सर होते. दुसरं सरांचा छोटा भाऊ जो शिक्षणाकरता त्यांच्याकडे राहत असायचा बाबा बच्चू दुसंग म्हणायचो आपण. आता बच्चू दुसंग आता एक उत्कृष्ट प्रकारचा शेती, आधुनिक शेती ढवळेवेळी या ठिकाणी करतो. बऱ्याच दिवसानंतर भेटलो, चेहरा लक्षात येत नाही. नंतर संजू जिवडे उभा, हा एक देखील ओढुले या ठिकाणी एक उत्कृष्ट स्वरूपाची शेती करत आहे. त्यांना बोलता येत नाही, त्यांनी सांगता येत नाही, पण यांच्या शेतीमध्ये विविध प्रयोग जे आहेत ते पाहण्यासारखे. एक उत्कृष्ट शेती शेतकरी म्हणून देखील त्यांनी आपलं नाव कमवलं. अजून कोण आहे? मी सांगतो म्हणून मुलीच सुरू आहे. भूषण बाळासाहेब भारती हायस्कूल या ठिकाणी NCC ऑफिसर म्हणून गेल्या 20 वर्षापासून काम करतो. मी MA डिफेन्स, MA हिंदी, MA आणि छोटासा परिचय म्हणजे गेल्या 6 वर्ष राजपत्र जी दिल्ली परेड चालती, त्या दिल्ली परेडच्या संचलनामध्ये देशाच्या तर्फे महाराष्ट्राचा एक कंटिजेंट कमांडर म्हणून मी सहभाग नोंदवला होता. माझ्याबरोबर विद्यालयाचे 12 पोरं देखील आर्मी परेडला जाऊन महाराष्ट्रामध्ये या विद्यालयाने एक इतिहास निर्माण केला. आणि ज्या वर्षी बराक ओबामा आले होते त्या वर्षी माझा विद्यार्थ्यांना गार्ड ऑफ ऑनर रायफल्स द्यायला होता. आणि त्या विद्यार्थ्यामुळे मला बराक ओबामाच्या कार्यक्रमाला जाता आलं. शिक्षकामुळे विद्यार्थी मोठा होतो, पण विद्यार्थ्यामुळे शिक्षक मोठा होतो. ते माझं उदाहरण होतं. त्या विद्यार्थ्यामुळे मला दिल्ली या ठिकाणी बराक ओबामाच्या कार्यक्रमाला. मी माझं नाव का सांगितलं, कारण मी पाठीमागे बसत होतो, आता पुढे बसायला मिळते, कारण आता मी शिक्षक झालेलो आहे. आणि शिक्षक होण्यामध्ये महत्वाचं वाटत आहे आमच्या गुरुजनाचा आहे. आणि त्याच्यामुळे मला अत्यानंद होतो की जे पहिले पुढे बसत होते ते मागे बसले, आणि जे मागे बसत म्हणजे हा बदल झालेला आहे. हाच बदल झालेला नाही, सर्वांमध्ये बदल झालेला आहे. सामाजिक बदल झालेला आहे, आर्थिक बदल झालेला आहे, आणि राहणीमानामध्ये तर पूर्ण बदल झालेला आहे. कोणत्याही प्रकारची सुविधा आपल्याकडे नव्हती, आज सर्व सुविधा उपलब्ध आहे. आणि या सुविधेचा फायदा घेऊन आपल्याला आपली या ठिकाणी एकत्र आणलेलं आहे, याचा अत्यानंद होत आहे. अशा प्रकारची 97ची बॅच ही बॅच घडवण्यामध्ये आपल्या 87ची बॅच आणि महत्वाचं वाट आहे. अशा प्रकारे मी दादा पाटील लाजाळे महाविद्यालय आदिनाथनगर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून 23 वर्षापासून सर्व्हिस करत आहे. म्हणजे मला अत्यानंद होत आहे की आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. अनेक बॅच झाल्या, म्हणजे 10वीची बॅच झाली, 12वीची बॅच झाली, BAची बॅच झाली, BEdची बॅच झाली, PhDची बॅच झाली, पण कोणती बॅच एकत्र आली नाही. आपली 10वीची बॅच जी फक्त एक दुःख होतं, काही आपले मित्र जे तर बाळासाहेब बोडके सारखा मित्र असेल किंवा दुधाळ सारखा मित्र असेल, दिलीप साबळे सारखा मित्र असेल, ते मित्र गमावले आहेत. काही आपले शिक्षक जे आहेत तर ते आपण गमावले आहेत. पण या ठिकाणी आपण पाहतो की नीती कोणालाही माफ करत नाही. एक दिवस आपल्याला देखील जायचं, पण जात असताना चांगलं जायचं. या ठिकाणी प्रत्येकाबरोबर आपला चांगला अशा प्रकारचा परिचय जो आहे, जो आज झालेला आहे, तो भविष्यामध्ये आपल्याला रुंदीगत करावायचा आहे. एवढं बोलून मी माझा परिचय समाप्त करतो. धन्यवाद. नाकासमोर जाणारा कधीही पुढल्या भांडणात नाही, आणि भांडणामध्ये झालं तर शिक्षक म्हणल्या म्हणायचे त्यात पाठक नसणार चांगला बोलायचो. बहुतांशी फक्त फलकेसर सोडले तरी एकही शिक्षक नाही की ज्यांनी मला हाताकडून काढले. विशेषतः गुरुपुढे सरांनी भरपूर वेळेस बऱ्याचशा आईनी कसं त्यांनी कमी केलं. शेळके सरांचा मार्ग घालवणे आता दिवस गेलेले नाही आहे. आणि सागळे सर गिरजे सरांसोबत सुद्धा मला असं वाटतं की काही वेळेस फॉलोअप
खेळाचा योग गरजे सरांसोबत आला. मोरे सर होते, पाचे सर होते आणि या व्हॉलीबॉलच्या वेळापायी ज्यावेळेस मी नेवासाला गेलो, प्रोफेशनल व्हॉलीबॉलचे प्लेअर तिथं होते आणि वर्ष 11व्या वर्षी मी सलग 18, 19 आणि 20 3 वर्ष महाराष्ट्र संघामध्ये आणि अंडर 19 मी भारतीय संघात खेळलो. कधीही शेवगाव, तळणी आणि अमरापूर या पुढे आणि सहलीला पुन्हा मुंबई सोडून कधीच बाहेर गेलेलो नव्हतो. महत्त्वाचं आज ही सगळी मंडळी आज 34 वर्षानंतर भेटत आहेत. ग्रुप स्थापन झाला आणि विशेषतः हा कार्यक्रम यांनी आयोजित केला आणि खूप सक्सेस पद्धतीनं राबवला. त्या सर्व शेवगाव टीमचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. शिक्षण बी मेकॅनिकल, MBA प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये. सध्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामध्ये उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वर्ग 1 या पदावर अहमदनगर येथे कार्यरत आहे. त्यावर उपस्थित सर्व गुरुजन वर्गाला माझा मनस्पूर्वक नमस्कार. तसेच सर्व विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, वर्ग मैत्रिणींनो, आपल्या 10वीच्या 34व्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा. तर मी माझा परिचय करून देते. माझं नाव संगीता बळवे. लग्नानंतरचं माझं नाव साधना सानप. माझं शिक्षण 10वी नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद येथे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झाले. त्यानंतर मी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समध्ये BA ची पदवी घेतली आणि आपल्या अहमदनगर जिल्हा प्रसारक समाजाचं जे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर आहे तिथून मी लॉची पदवी घेतली आणि गेल्या 22 वर्षापासून युनियन बँक ऑफ इंडिया, जी की एक पब्लिक सेक्टर बँक आहे, नॅशनलाइज बँक आहे, तिथे मी कार्यरत आहे. युनियन बँकेच्या 22 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये मी रुरल ब्रँचपासून, ॲग्रिकल्चर विभागापासून, फॉरेक्स आणि आता सध्या मी लोनच्या विविध ठिकाणी काम केलेलं आहे. आणि मी आपला गुरुजन वर्गाचे आभार मानू इच्छिते, केवळ आणि केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. धन्यवाद. MBA B.Ed सध्या 6-7 वर्ष पब्लिक स्कूलमध्ये काम करून सध्या घरीच आहे. सासरचे नाव कल्पना बापू तोरडवाड, राहणार माईजळगाव. शिक्षण माझे MA B.Ed झालेले आहे, हिंदी विषय स्पेशल. आणि सध्या मी श्री संत कैकाडी विद्यालय माईजळ, सोनेगाव, तालुका जामखेड या ठिकाणी कार्यरत आहे. लग्नानंतरचं नाव मारिया प्रभाकर गजभिव, सध्या पंचायत समिती नेवासा इथे कार्यरत आहे, कनिष्ठ साहेब म्हणून. शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि PG इन कम्प्युटर सायन्स. 15 वर्ष जॉब केला आणि आता सध्या हाऊसवाईफ आहे. मी अनुराधा, लग्नानंतरची अनुराधा मालुसरे, आता अनुराधा सोनवणे. आणि माझं शिक्षण BA B.Ed झालेलं आहे, आता घरीच ट्रेनर आहे. आणि माझ्या बँकेमध्ये जे पण प्रोग्राम असतात, समजा वुमन्स डे असेल वगैरे, मी तिला इन्व्हाइट करत असते माझ्या बँकेमध्ये. आणि ती एक सक्सेसफुल एंटरप्रेनर आहे. केकचा व्यवसाय करते ती आणि तिने बनवलेले केक हे पूर्ण औरंगाबादमध्ये फेमस आहे. तिच्या जर अनुराधा किचन पेजला जर गेले तुम्ही तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. मी सुनीता धोले, लग्नानंतरचे नाव सुनीता केशव जाधव, MA B.Ed हाऊस. मी अलका विठ्ठलराव गोखले. ह्या शाळेशी माझा 3 प्रकारे घनिष्ठ संबंध आहे. पहिला संबंध माझे काका प्रभाकर खाडीलकर सर होते, तिथे ते आपले मराठीचे शिक्षक होते. दुसरा संबंध असा आहे, आम्ही आमच्या आजोबांचे 10 जण नातवंड आहेत, त्याच्यातले 9 जण नातवंड ह्या शाळेचे मी 8वा नंबर. माझा एकच बहीण माझी फक्त
बाकीचे 9च्या 9 आम्ही ह्याच शाळेचे प्रॉडक्ट्स. आणि तिसरा संबंध असा आहे की मी जेवढ्या वर्षी इथं होतो आम्ही प्रत्येक वर्षी आपल्या शाळेतनं कोणीतरी आमच्या गाणगापूरला जात होते दर्शनाला. तर जेवढे टीचर्स दर्शनाला जात होते तेवढे सगळे जण जायच्या आधी मला विचारायचे की तुझ्या वडिलांना काही सांगायचं, तुला काही बोलायचं आहे का, तुला काही सांगायचं आहे का. नाही सर, आम्ही सगळे ठीक आहे, तुम्ही जाऊन या. आल्यानंतर पर्टिक्युलरली मला बोलून सांगत होते हे सगळेजण की तुझे वडील आनंदात आहेत, मजेत आहे. तर ते आमचं वर्ष पूर्ण अगदी आनंदात जायचं. आम्हाला कळत सुद्धा नव्हतं की आमचं वर्ष कधी गेलं असं. तर असा 3 प्रकारचा संबंध आहे. आणि मी आता इथून गेल्यानंतर आम्ही कर्नाटकला शिफ्ट झालो. तिथं मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नंतर मला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये डायरेक्ट पोस्टिंग मिळालं 1992 मध्ये. तिथंच आहे मी सध्या त्या शाळेमध्ये ॲज ए आर्ट अँड क्राफ्ट टीचर सिन्स 1992. नाव आय विल बी एंटरिंग इन 30th year ऑफ माय सर्व्हिस नेक्स्ट दिस मंथ. मी माझ्या मोठ्या बहिणीला आणले जी 77 मध्ये 10वी पास झाली त्या शाळेतून. आणि तिने गरजे सरांचं नाव सांगितलं तर माहिती हे आमचे सगळे फॉर ऑल ऑफ अस. सो आय एम व्हेरी ग्रॅटफुल टू यू सर. आय एक्सप्रेस माय हाय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ऑल दिस टीचर्स. मला जरा मराठी थोडा त्रास होता, बरेच वर्ष झाले. आणि ही माझी मोठी बहीण आहे सर, माझ्या आत्याची मुलगी, खाडीलकर सरांच्या बहिणीची मुलगी आहे. ही रिटायर झाली इथं शिकून, टीचर होऊन रिटायर पण झाली. आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुजन, सर्वांना मनापासून नमस्कार करते. एक मिनिट. तिने बरीच माहिती दिली. मी खाडीलकर सरांच्या बहिणीची मुलगी. सर ह्या शाळेत होते आपल्या संस्थेमध्ये. मी 77ला 10वी झाले. सर होते मला शिकवायला. गरजे सर सायन्स, शेवटे सर पण मला होते. नंतर त्यावेळेसचे कदम सर, शिंदे सर, नंतर सर्व नेहुल सर गणिताला, आणि सर्व शिक्षक. माझ्या आधी हिंदीला शिंदे सर होते, गणिताला नेहुल सर, सायन्सला गरजे सर. गरजे सरांची शिस्त म्हणजे कडक. काल मी तिला सांगितलं सरांची आठवण आहे. सरांनी एक केमिस्ट्रीचं दिलं होतं आम्हाला काहीतरी घरी अभ्यास. तर मी निघाले घरातून. एक होतं आमचं की अभ्यास पूर्ण करायचा सांगितलेला, जास्त नाही पण जेवढं सांगितलं तेवढं पूर्ण करायचा. सरांनी अभ्यास दिला होता, मी तो विसरले होते. अगदी थोडा होता पाठांतराला. आत गेले, लिहिलं, पाठ केलं 5 मिनिटं, लगेच आले. वर्गात आले, कोणीच अभ्यास करून घेणार नव्हतं आणि मी फक्त केला होता. सरांनी इतकं कौतुक केलं. मग आम्हाला अगदी प्रोक्षण अजून स्मरणात आहे. आणि गुरु, तर मला तुमचं सगळ्यांचं मी लक्षपूर्वक ऐकलं इंट्रोडक्शन. खूप आनंद झाला. सगळ्यांना शेगावच्या ह्या भूमीला दिलेली आहे. माझा जन्म इथला, बालपण इथलं, शिक्षण इथलं. सर्व गुरुवरांना मी परत एकदा वंदन करते. मला शेवटे सर, गरजे सर आले, बाकी तर काही मला आठवत नाही. पण ह्या कार्यक्रमाला ती माझ्याकडे काल परवा आली की म्हणे चल तू पड. तर माझी अशी विनंती आहे की माझ्याबरोबरचे जे विद्यार्थी म्हणजे माझे क्लासचे हे होते, क्लासमेट होते, त्यांनी असा कार्यक्रम घ्यावा. तर माझ्या वर्गामध्ये आपले राम लांडे वगैरे तुम्हाला माहिती असतील, लांडे वस्तीवरचे 7-8 जण होते. सुभाष लांडे, राम लांडे, त्याचे बरेच मुलं होते.
आणि मुली पण 10-15 होत्या. त्यावेळेस जास्त सोडून द्यायच्या, मुलींचं प्रमाण कमी होतं, 12-14 जणीच होतो. त्याच्यापैकी आम्ही तिघी जणी शिक्षिका झालो आणि बाकीच्या हाऊसवाईफ झाल्या. पण परत भेट नाही. तुम्ही जो हा कार्यक्रम केला आहे गेट टुगेदर, त्यामुळं सर्वांच्या भेटी होतात, एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे मला बोलू दिल्याबद्दल आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवतो. स्मृतीमध्ये गिरिजाच्या स्मृतीत आले आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतोय, ज्यांचे आशीर्वाद रूपी शब्द आपल्या कानावर पडतील. हा 1 तासाचा अविस्मरणीय कार्यक्रम यापुढे आदरणीय गुरुजनांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद सर्व गुरूंना विनंती करतो की आपण दिलखुलासपणे आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप दिवसानं आज आपण भेटतोय. मी सुरुवात फक्त आदरणीय फडके साहेब, मी सर्वांना विनंती करतो की आपण कितीही वेळ घ्यावा आणि मार्गदर्शन करावं. आदरणीय फडके साहेब, या संस्थेचं रेसिडेन्शियल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव या विद्यालयातील 1987 साली SSC उत्तीर्ण झालेले किंवा SSCला असलेल्या विद्यार्थ्यांचा म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा. या मेळाव्याच्या निमित्तानं माझे गुरु असलेले आदरणीय शेळके सर, आदरणीय गर्जे सर, आदरणीय काळे सर, आदरणीय या ठिकाणी उपस्थित आपण सर्वच माजी विद्यार्थी किंवा 1987 सालचे विद्यार्थी, तर त्या दिवशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि प्रथमतः आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण हा अतिशय स्तुत्य उपक्रम, कारण रेसिडेन्शियल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत झालेला नाही. गेल्या 5-6 वर्षापूर्वी मी तिथे कार्यरत असताना हा प्रयत्न केला होता, परंतु माझ्याकडे असलेल्या कामाच्या व्यापामुळे म्हणा त्याचा फॉलो माझ्याकडून झाला नाही आणि तो मेळावा काही घेता आला नाही. थोडीशी चूक अशी झाली की आम्ही 1961-60 साली जेव्हा शाळेची स्थापना झाली तेव्हापासूनच्या सर्वच विद्यार्थ्यांना एकत्र करायचा असा एक प्लॅन चालला होता, तो यशस्वी होत नाही. जेव्हा प्रत्येक वर्षाची बॅच जर एकत्र गेली तर त्यामधून सगळे पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि तो उपक्रम त्यामध्ये अतुल दांडे आहे, डॉक्टर सुनील बोलके आहे, परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून हे होऊ शकतं. सुरुवातीला जेव्हा फोन आला असा आपण कार्यक्रम घेतोय तेव्हा मी बरोबर या सर्वांना शुभेच्छाही दिल्या आणि शाळेमध्ये जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर चांगलंच आहे, परंतु नंतर तुमच्या प्लॅनिंग प्रमाणे कोविडची सध्या साथ असल्यामुळे आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलाय. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं म्हणजे मला शेळके सर, गर्जे सर माझे शिक्षक आणि मी नव्याने 86 साली जॉईन झालो आणि तुमची 87ची बॅच, त्यावेळी मी तुमचा समजा शिक्षक होतो. प्रत्यक्ष शिकवायला नसेल परंतु वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या वर्गावर चेक तासाला असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपला संपर्क झाला असेल, तेव्हा हा असा स्नेह मेळावा या निमित्तानं होतोय. खरं म्हणजे व्यासपीठावरील उपस्थित जे आहेत ते आम्हाला चौघांना याच रेसिडेन्शियल शेळके सर आहेत, त्यानंतर गर्जे सर आहेत, गर्जे सर रिटायर झाले, त्यानंतर डोंगरे सर इथंच अनेक वर्ष सेवा केली, मस्के सर 87-88 ला इथून बदलून नारायणपूरला गेले, रोपले मॅडम इथून पारनेरला गेल्या आणि मग सागडे सर इथंच होते, काही काळ गेले ते. म्हणजे असा हा एकंदरीत इथं उपस्थित असलेले आम्ही सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्वजण बरेचसे जण, मी शेवगावमध्येच नोकरीला 86 साली इथेच लागलो आणि 2019 ला इथेच रिटायर झालो. म्हणजे माझी सर्व सेवा याच विद्यालयामध्ये झाली. फक्त 1-1.5 वर्षामध्ये मी बोधेगावला होतो. सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणी सेवा करत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा संपर्क कायमस्वरूपी इथे राहिलेला आहे. नावानिशी सर्वांना ओळखतो, सर्वांशी बोलतोय. हे काम करत असताना त्या काळी रेसिडेन्शियल हायस्कूल, काकडे हायस्कूल आणि भारतीय हायस्कूल हे 3च विद्यालय या ठिकाणी प्रमुख होते. 3ही विद्यालयामध्ये विशेषतः काकडे आणि रेसिडेन्शियल हायस्कूल थोडंसं एकत्र असायचे आणि भारतीय हायस्कूलचं वेगळं पण असायचं. खेळाच्या स्पर्धा असू द्या, सागरे सरांना माहिती आहे
किंवा कुठल्याही क्रीडा स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धामध्ये ही दोन्ही विद्यालय एकीकडून आणि भारतीय विद्यालय कायमस्वरूपी एकमेकाच्या विरोधात बऱ्याचशा वेळा तर दगडफेक झाली. म्हणजे आम्ही विद्यार्थी होतो तेव्हापासूनही ही या प्रकारची वस्तुस्थिती या शेवगावमध्ये होती. खरं म्हणजे नंतरच्या काळामध्ये अनेक शाळा झाल्या. रेसिडेन्शियल हायस्कूलला खरं म्हणजे 18-19 वर्ष दगेसर प्राचार्य होते आणि मग त्या काळामध्ये या शाळेची भरभराट फळ तुकड्यापर्यंत असायची. कारण तुमच्यापर्यंत तुम्ही होता त्यावेळी फळ तुकड्यापर्यंत असायच्या. नंतर शेवगावच्या या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये जे ट्रेनिंग सेंटर होती, गावं होती, उदाहरणार्थ खरडगाव असेल, आटेगाव असेल, 1100-1000 विद्यार्थी इथपर्यंत विद्यार्थी आहेत. आम्ही सगळ्यांनी सागडे सर म्हटलं की वडवळीचे सगळे मुलं आणायचे, मी फलके सर म्हटलं की फलकेवाडी अमरापूरचे मुद्दे आणायचे, सातपुते सर असायचे, काळ्यागावची मुलं आणायची, म्हणजे डोफळे सर आहेत. आम्ही सगळेजण मिळून मस्के सरांचा उपयोग करून घ्यायचो. सालवडगाव त्यांची सासरवाडी, मग सालवडगावचे मुलं तिकडून आणायचे. म्हणजे हा सर्व या पद्धतीनं शाळेचं संख्या टिकवण्याचं काम केलं. हे करत असताना शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बदल आहेत ते बदल आपली संस्था ही बहुजन समाजाची संस्था आहे. फार काही मुलांकडून पालकांकडून पैसे घ्यायचे नाही, फी घ्यायची नाही आणि म्हणून फार काही बदल त्या काळामध्ये करता आला नाही. आणि मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा आम्ही घरोघर जायचो, तुम्हाला कदाचित सांगितलं तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मुलं आपल्याकडे शाळेमध्ये शिकत होती. आम्ही अक्षरशः पूनमला वगैरे संगीताला पटणार सुद्धा नाही की आम्ही शिक्षणाची वर्गणी करायचो आणि वर्गणी करून असं करून शाळेचं खऱ्या अर्थाने विद्यार्थी संख्या टिकवली. दुसरी गोष्ट अशी की तुमची जी बॅच आहे 86ला मी आलो, 87 किंवा त्यापूर्वीच्या बॅचेस रेसिडेन्शियल हायस्कूलला सायन्स 11वी-12वी, काकडे हायस्कूलला आर्ट्स 11वी-12वी आणि भारतीय हायस्कूलला कॉमर्स 11वी-12वी म्हणजे ज्युनियर कॉलेज असं सुरू झालं. आणि आपल्या रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजची सायन्सची संख्या, सायन्सचं मान्यता असल्यामुळे सायन्सचं युनिट अतिशय चांगल्या पद्धतीनं 2-2, 3-3 डिव्हिजन चालत असायचं. आता हे सगळं चालू होती, परंतु तो बदल करायला संस्था लवकर मान्यता देत नव्हती. मग सर्वप्रथम आम्ही गर्जे सर, काळे सर आम्ही संस्कृत विषय आठवीपासून सुरू केला. गर्जे सर सायन्सचे, पण तरी सुद्धा गर्जे सर 8वीला संस्कृत शिकवायचे, धावडे सर शिकवायचे. नंतर मी शिकवायला लागलो संस्कृत. नंतर स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक झाली. सेमी इंग्लिशचंही असं आम्ही सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू केले. आणि आपल्या सर्वांना कदाचित जे इथं नाही त्यांच्यासाठी सांगतो, जे शेवगावमध्ये आहे त्यांना माहिती आहे की शाळेची एवढी प्रचंड भरभराट झाली गर्जे सरांच्याही काळापासून, तर आम्हाला जिथे 5वीसाठी ऍडमिशनसाठी घरोघर जावं लागत होतं, तिथं अशी परिस्थिती आहे की 600-700 विद्यार्थी प्रवेश घ्यायला गेले. तुमच्यापैकी बरेच जण आले असतील. शिक्षक, शाळेचे सन्मान, सुपरवायझर इथं, मुख्याध्यापक इथं. आणि मग संस्थेची इमारत मी हे सांगता येईल तुम्हाला जाता सांगूच आहे की हा तुमचा मेळावा सांगल्यानंतर तुम्ही सर्वांनी एकदा रेसिडेन्शियल हायस्कूल कसं आहे हे एकदा पाहून घ्या. नवीन बिल्डिंग चालू आहे, त्याच्यात नवीन बिल्डिंग माझ्याच काळामध्ये म्हणजे मी असताना झालेली आहे. पुढचे काही वर्ग आता सध्या चालू आहे. थोडक्यात सांगायचं तर आपल्या शाळेमध्ये आज 3500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याशिवाय मध्यंतरीच्या काळामध्ये 11वीची फक्त एकच पुटी 2-2, 3-3 मार्कशीट असलेले विद्यार्थी आपण 11वी सायन्सला घ्यायचो अंगणवाडी. आता 4 डिव्हिजन आहेत, 11वीच्या 4 आणि 12वीचे 4. एवढंच नाही तर डॉक्टर विजय भटकर यांच्या माध्यमातून आपण शाळा सगळी संघटीकृत केली आहे. एवढंच नाही तर लाईटची अडचण यायची म्हणून आपण स्वतंत्र जनरेटर घेतले आहे. जनरेटर आहे, त्याचबरोबर सौर ऊर्जेचे त्यानुसार काही लाईटचा आपण उपयोग करून घेतोय. त्याशिवाय आपल्या शाळेमध्ये हाताने कॅटलॉग लिहिणं वगैरे
मस्के सर हाताने कॅटलॉग लिहायचं काही कारणच नाही, कॉम्प्युटराईज आहे, हाजेरी कॉम्प्युटर आहे. आता या 2 वर्षात काय झालं मला माहित नाही, परंतु विद्यार्थी शाळेत आला त्याने कार्ड फक्त ते समोर दाखवलं की पंचिंग मशीन समोर की पालकाला मेसेज जायचा की विद्यार्थी शाळेत आला. जाताना पंचिंग केलं तर घरी शाळा सुटली. इतर अध्यापक सुविधा या आपल्या विद्यालयामध्ये केलेल्या आहे. म्हणजे तुमच्या काळामध्ये जी शाळा होती त्या शाळेमध्ये आता खूप काही बदल झालेला आहे. तर तुम्ही सर्व क्षेत्रात आहे. भाऊसाहेब सारखा विद्यार्थी आज बाळासाहेब भारती हायस्कूलमध्ये दिल्लीमध्ये 26 जानेवारीला होणाऱ्या परेडमध्ये त्याचा सहभाग असतो. जिथं काय सारखा विद्यार्थी आहे की जो शेती करून चांगल्या प्रकारचं दुधाचा व्यवसाय करतो, त्यावर अतिशय उत्कृष्ट चालवत आहे. उमेश आमचे दस आहेत जे उत्कृष्ट शेती करतात. आणि या ठिकाणी भोसले आहे, अनेक विद्यार्थी अण्णा शिंदेशिवाय नाव संबोधित नाही असं नाव केलेलं आहे. आणि म्हणून ही सर्व व्यक्ती अशा पद्धतीने काम करतात. निश्चितपणे आम्हाला त्याचा एक सार्थ अभिमान आहे. तुमच्या मुलांनाही तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण देत आहात, दिलं असेल. काहींच्या मुलांचे मुलींचे लग्नही झाले असतील. म्हणजे दिलीप चौधरी समजा मी 10वीची त्याची बॅच होती भारती हायस्कूलमध्ये, त्यांचा इंग्लिशचा पेपर आहे, मी त्यांचा सुपरविजन मध्ये. मग पूर्वी असं होतं की आपले शिक्षक आले की जोरात ओरडायचं आपल्या शाळेत शिक्षक आहे, आता काय आपल्याला दान नाही. अशा प्रकारचं खरं म्हणजे तो काळ होता. आता दुर्दैवाने कदाचित क्लास संस्कृती आली, ते कदाचित आमचा अपयश असू शकतं, शिक्षिकेपेक्षाचा अपयश असू शकतं. कारण शिक्षक तेवढ्या ताकदीने कदाचित विद्यार्थ्यांना देत नसेल म्हणून खाजगी शिकवणी सुरू झाली असावी असं मला वाटतं. पूर्वी असं होतं की एखाद्या विषय जर अवघड जात असेल तर त्याला शिकवणी लावली जात होती. आता शाळेपेक्षा खाजगी शिकवणीच्या क्लास खरं म्हणजे मला असं वाटतं. नंतर अनुराधा मालुसरे नातेवाईक म्हणून त्याचं बाकीचे सगळे भारती हायस्कूलला असायचे, त्यांच्याच कुटुंबातल्या ते दोघी तिघी बहिणी मला वाटतं. आणि हे आपल्याकडे असायचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे तुम्ही सर्वजण शाळेमध्ये होतात, चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगत आहात या पुढील काळात. आणि आपणही निरोगी राहा. सध्याचा काळ धकाधकीचा आलाय. दुसरी गोष्ट, आज कोरोनाने जगाला शिकवले की पैशाही पेक्षा तुमचं आरोग्य चांगलं महत्वाचं आहे. आणि म्हणून दिवसातून हसत चला, बऱ्याच वेळा हसलं पाहिजे, चांगले मित्र असले पाहिजे, चांगल्या मैत्रिणी असल्या पाहिजे आणि आरोग्यदायी जीवन जगलं पाहिजे. फक्त पैसाही असून काही उपयोगीचं नाही. हेही अशा प्रकारचं आता आमच्यापैकी फार पैशावर कोणी झालं नाही. फक्त गरजे सरांच्या आपल्या हायस्कूल समोर रोडला गाडी वगैरे जागा आहे, बाकी त्यांचं कोणाचं काही फारसं मला वाटत नाही. तर थोडस शेळके सरांचं आहे आकेगाववरला, मुलं सगळे तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये चांगल्या प्रकारचं करा, आरोग्यदायी जीवन जगा. आणि सर्वात महत्वाची सूचना की कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. आमच्यापैकी बरेच जण अजूनही आम्ही आपले सुपारीचं सुद्धा व्यसन नसणारी माणसं आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना एक नम्र आवाहन करेल, एक शिक्षक म्हणून एक आदेश देईल की निर्व्यसनी राहा, चांगलं आरोग्य जपा आणि चांगलं जीवन जगा. मुलांनाही चांगलं शिकवा, आदर्श सुसंस्कारित करा आणि चांगले मित्र गोळा करा. तर म्हणजे डॉक्टर माने आपल्याला भेटलेले आहेत इथं आज. मला म्हणजे आश्चर्य आणि आनंद वाटला. मी याच शाळेमधून यशस्वी बोर्डावर 8 वर्ष, तसे सातपुते सर होते तसे 8 वर्ष पुणे डिव्हिजनल बोर्डावर मंडळ सदस्य म्हणूनही काम केले. त्या काळामध्ये पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात खूप संपर्क आला. आपल्याकडे दिवाळ पाटीलला कसं काही येणं झालं नाही हा हे आहे. पण निश्चितपणे या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचा पुनश्च एक बार या संस्थेसाठी, या शाळेसाठी उपयोग झाला पाहिजे. गेल्या 3 वर्षामध्ये मी संस्थेने मला हे सगळं पाहून गव्हर्निंग काउन्सिलर मेंबर म्हणूनही घेतलेलं होतं. म्हणजे हा सर्व तुम्ही सर्व विद्यार्थी, गुरूंचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं कर्तव्यातून या अर्थाने झालेला आहे. आणि म्हणून पुनश्च एक बार आपल्या सर्व बॅचला मनपूर्वक शुभेच्छा दिली आणि शुभेच्छा देऊन आपण चांगले यशस्वी व्हाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला, आमच्याबद्दलचे ऋण निर्देश केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझं लांबलेलं मनोगत याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जगण्यासाठी मिळणारं शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण. पुढे तेजस्वी देणे त्या जिल्हा मराठामध्ये आपण शिक्षण घेतलं. त्या शिक्षण घेत असताना शेतकी निवास शिवाजीनगरमध्ये पण एक शाळा होती. असे 4 धाम केले आपण. आज जे आपल्याला आयुष्यावर दिसतंय, जे बिल्डिंग दिसते, ते आपल्या सर्वांच्या कष्टाचं सहकार्याचं फलित करून आज जिल्हा मराठाची बिल्डिंग आपल्याला दिसत आहे. धन्यवाद सर. आपण केलेला आदेश निर्व्यसनी राहणं, चांगलं राहणं, आयुष्यभर पाडू हा सर्वांनी मिळून मी शब्द देतो. आदरणीय भस्के सरांना विनंती करतो की सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शेळके सर, त्याचप्रमाणे गरजे सर, आमचे मित्र काळे सर, डोलपडे सर, नाना, त्याचप्रमाणे दिलीपराव फुले सर, सागळे सर, रोगले मॅडम आणि या कार्यक्रमाचं तुम्ही सर्व या ठिकाणी आयोजन म्हटलं तरी चाललं, संयोजन म्हटलं तरी चाललं, या सर्वांचं प्रथम मी या ठिकाणी मनापासून अगदी स्वागतही करतो, त्याचप्रमाणे अभिनंदन सुद्धा करतो. आजचा दिवस अतिशय चांगला म्हणजे की जो आम्ही आमच्या जीवनामध्ये नोकरी केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर जो आम्ही घरी आमचा कालावधी त्या ठिकाणी काढतो, त्यानंतर अचानकच तुमचं 5-6 दिवसापूर्वी निमंत्रण येतं आणि त्याच वेळेस खरा आनंद हा आमच्या हृदयामध्ये निर्माण झाला. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हा जो कार्यक्रम तुम्ही साजरा करता, तुमचं सुद्धा सगळ्यांचं या ठिकाणी टुगेदर प्रोग्राम झाल्यामुळं सर्व लोकांची पुन्हा एकत्रित येऊन सर्वांचं या ठिकाणी संभाषण होऊ शकलं. त्यामुळं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आपण मानूया. यापैकी आमच्यापैकी काही शिक्षक हे दिवंगत झालेले आहेत, त्यांना आपण मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. या ठिकाणी मी रेसिडेन्शियल हायस्कूलला 1983 साली आलो आणि 83 पासून शेळके सर पर्यवेक्षक होते, गरजे सर आमचे सहकारी सायन्स टीचर ज्येष्ठ शिक्षक होते. परंतु शिराळा काळे सर होते माझ्या अगोदर, ते अगोदर इथं आले आणि नंतर माझी बदली परत रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगावला झाली. या ठिकाणी आपले गरजे सरांची बदली झाली, TDM गरजे सरांची, आणि त्यांच्या जागी मला गणित विषय शिकवायला दिला होता, पण मी सायन्सचा शिक्षक होतो, त्यामुळे मला भीती वाटायची. तर काळे सर मला स्टाफ रूम मध्ये अजूनही आठवतं, वर्गावर जाण्याच्या अगोदर माझ्याकडे बटुकडी होती. त्यावेळेस मी 87ला होता, त्यावेळेस मी 8वी 9वी 10वीला शिकवतो. 9वीला गणित होतं, 10वीला माझं जीवशास्त्र मी तुम्हाला शिकवायचो. त्या ठिकाणी कॉलेजपर्यंत मी इंटर कॉलेजात खेळलेलो होतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हॉलीबॉलचं टुर्नामेंट असेल, कबड्डीचं टुर्नामेंट असेल, असताना या ठिकाणी रेसिडेन्शियल हायस्कूलचं स्पोर्टमध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य मी केले. माझे विद्यार्थी मुस्ताक शेख या ठिकाणी बसलेले आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा कबड्डी खेळणारे. पूनम मोरे सुद्धा चांगल्या प्रकारची कबड्डी खेळणारे विद्यार्थी होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे आता तुम्हाला अतुल हा क्लास 1 ऑफिसर झाला, त्याचा सुद्धा फार मोठा आनंद झाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे शिंदे गुरुजींचे चिरंजीव शिंदे सर आणि त्यांचे भगिनी बालिकाश्रमला आहे. मी संघटनेत काम करत असल्यामुळं मला शिक्षकांची कोण कुठं काम करतं हे सर्व माहिती होतं.
या ठिकाणी आज आम्ही तुमच्यापैकी बरेचसे लोक अधिकारी झालेले आहेत, काही कृषी तज्ञ आहेत की शेती व्यवसाय हा काही कमी व्यवसाय आहे. नोकरीपेक्षा कितीतरी पटीने शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं, ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचे उद्योगपती होऊ शकतात. या ठिकाणी शेतीचा धंदा करत असताना आपण कुठल्या प्रकारची हात न मानता निसर्गाची साथ मिळत नाही. मी सुद्धा एक शेतकरी आहे, मी सुद्धा शेती करतो. अतिशय चांगल्या प्रकारे करा आणि चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवून या ठिकाणी आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. पूनम मोरे ही कॉम्प्युटर इंजिनियर झालेली मुलगी, 15 वर्ष सर्व्हिस केलेली. त्याचप्रमाणे तिचे मिस्टर PRD मध्ये आज इंजिनियर आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आज तुम्ही सर्वजण एकत्र आलात. आल्यानंतर आजपर्यंत जो आनंद आम्हाला मिळाला नाही तो आज आम्हाला सर्वात जास्त, म्हणजे ज्यावेळेस आम्हाला शँडअप झाला आमचा, मी प्राचार्य म्हणून घोडेगावला घोडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 5 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा या शाळेची वॉल कंपाऊंड त्याचप्रमाणे 4 खोल्याचं काम मी पूर्ण केलं. म्हणजे काम करत असताना सतत ऍक्टिव्हनेस मला दाखवला. त्याचप्रमाणे गावामध्ये एक मोठी दूध डेअरी स्थापन केली. काकासाहेब मस्के दूध संस्था अतिशय चांगल्या प्रकारे मी चालवली आणि त्या संस्थेचं जवळजवळ 1200 ते 1300 लिटर दूध मी या ठिकाणी जिल्हा दूध संघ त्याचप्रमाणे बारामतीला मी पाठवत होतो. अशा पद्धतीने शिक्षकाचं काम करत असताना शेती त्याचप्रमाणे पूरक धंदे हे सुद्धा मी पाहिलेले आहे. आमचे बाळासाहेब फलके मित्र राळेगणला होते. त्या ठिकाणी मी निवडणूक अधिकारी म्हणून गुंडेगावला त्याचप्रमाणे या ठिकाणी कधी कार्यक्रम येतो असं वाटतंय. 4-5 दिवसापासून मला पुस्तकचा एक फोन आला. पूनम मोरेंनी फोन केला, त्याचबरोबर बाळासाहेब फलकेंनी जवळ 3-4 वेळा कॉन्टॅक्ट केला की तुम्ही याच. माझी सर्व तुम्हाला विद्यार्थी म्हणता येणार नाही, परंतु आज चांगले प्रतिष्ठित नागरिक झालेले आहात. या सर्वांना मी एकदा मनापासून पुन्हा तुमच्या भावी जीवनामध्ये हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. महेश वगैरे जे मार्गदर्शन केलं, आपले ऋण व्यक्त करत नाही, मात्र आपल्या ऋणात राहणं पसंत करेल. विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम नियोजित होता तुम्हाला शिंदे संदीपच त्यांनी सांगितलं त्यावेळेस डेट फिक्स नव्हती आणि मी विसरून गेलो नंतर, कारण डेट फिक्स नसल्यामुळे तो विषयच नाही. पण रात्री शिंदे सरांचा फोन आला आणि उद्या सर असा कार्यक्रम आहे. तर मी म्हटलं हो, थोडीशी कल्पना होती मला याची, पण अण्णासाहेबचं नाव आठवेल ना मला, पण कोणीतरी कल्पना दिली होती. आनंद वाटला. हा अशा प्रकारचा एक एकत्रित येण्यास, विद्यार्थी मित्रांनी तुम्ही ठरवलं एकत्रित येण्यास, तुम्ही सर्वांनी एकत्रित येण्याचा उद्देश तुमची सर्वांची खूप वर्षानंतर इकडे तिकडं पांगले असताना तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही रममान झाला असाल. प्रगती काय असेल ती जाणून घ्यावी आणि एक प्रकारचा आनंद आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावा असं संयोजकांनी ठरवलं आणि चांगलं वाटलं. आता तुम्ही सगळे या कार्यक्रमानंतर आपण सगळे एकत्र गप्पा मारणार, एकमेकांच्या ख्याती खुशाली विचारणार, सुखदुःखाची देवाणघेवाण करणार आहोत. कोणाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, कसं चाललंय, आणि या तुमच्या आनंदामध्ये तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं हे खरोखर तुम्हाला धन्यवाद दिले तितके कमी. तर आमचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्या जीवनाचा विचार करत असताना, तुमच्या सुखदुःखाची
चर्चा देवाणघेवाण करत असताना आम्हाला सुद्धा त्यामध्ये तुम्ही सहभागी केलं, खरोखर अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि मगाशी कोणीतरी म्हटलं की त्यांनी म्हटलं तेच मी म्हणतो पुन्हा की तुम्ही जो आमचा सत्कार ठेवला या निमित्ताने याच्यापेक्षा भारतरत्न पुरस्कार सुद्धा कमी आहे. विद्यार्थ्यांनी जी पोच दिली, जी जाणीव ठेवली ती कोणीच ठेवत नाही किंवा ठेवली. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे. कोणी शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत. चौधरी सरांनी मागाशी परिचय करून दिला, खरोखर सांगायला हरकत नाही की म्हणजे माझ्या चौधरी सर विस्मरणात गेले होते, म्हणजे लक्षात नव्हतं विद्यार्थी म्हणून, तर त्यांनी आठवण करून दिली म्हणून लक्षात आलं. माने, डॉक्टर माने त्यांनी ओळख करून दिल्यावर मी विचारलं त्यांना की तुम्ही दोघं बंधू होते, बरोबर आहे की बंधू पण आलेले, म्हणजे थोडं थोडं. आणि मग जेव्हा तुम्ही परिचय करून द्यायला लागले ना, तेव्हा खरोखर मी तुम्हाला प्रत्येकाला त्यावेळेच्या ड्रेसमध्ये पाहतो, हाफ चड्डीमध्ये कसे दिसत होते त्यावेळेस आठवण करत होतो मी की हा कसा दिसत होता. तर त्यावेळेस आणि मग आतून खराब होता त्यावेळेस लक्षात आलं, म्हणजे तोपर्यंत थोडंसं लक्षात नाही आलं माझ्या. पण त्यावेळेस ते ढानके म्हटल्यानंतर मग लक्षात आलं की मग मी ढानके साहेबांना म्हटलं, ढानके साहेब आमचा मुलगा आहे म्हणजे बरोबर. म्हणजे काय होतं की जे नेहमी भेटतात विद्यार्थी समजा आता मी इथे शहरामध्ये राहायला बरेचसे विद्यार्थी तर भेटतात, पण काही बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर थोडं, कारण त्यावेळेस हाफचड्डीमध्ये गाडी मिशा नसतात वगैरे काही नसतात. आणि मग आता पाहिल्यानंतर एखादा पुरुष चांगला बाबा दिसतो समोर आणि हा आपला विद्यार्थी आहे का आजपासून. काय झालं म्हणजे एक लबडेचं आडनाव असं होत, एक कंडक्टर आहेत ना लबडे, हा ते पण विद्यार्थी आहेत माझे. एक दिवशी काय झालं की मिसेस मी घरला चाललो आणि गाडीमध्ये जागा नव्हती मिसेसमध्ये, तर मी आपलं थोडंसं एक ठिकाणी बसलो. मिसेसला म्हटलं बस इथं दोन सीटावर 3 ऍडजस्ट करू असं, पण त्याने हात मारले, तो नाही इथं असं म्हणजे त्या कंडक्टरची सीट इथं असं. माझ्या खरोखर लक्षात नाही आलं होतं विद्यार्थी. आणि मी म्हटलं ठीक आहे, कंडक्टर सुद्धा सर्जनशील असतात, त्यांनी दिलं असेल का. त्याचं बुकिंग संपल्यानंतर मळेगावच्या जवळपास गेल्यानंतर मग त्याने मला सांगितलं की सर मी तुमचा विद्यार्थी आहे, तुमच्या लक्षात नसेल मी तुमचा विद्यार्थी आहे आणि मॅडमला उभं कसं करणार म्हणे. तो स्वतः उभा राहिला बऱ्याच वेळ, जळगावपर्यंत शाळेचे विद्यार्थी होते, जळगावपर्यंत उभा राहील आणि मग त्याने मला सांगितलं. तर तुम्हाला सांगतो की हा खरा पुरस्कार आहे आम्हाला. हा जो आहे हा खरा तो समोरचा थोडसा तो असो, काही उभे राहतो, काही जण या सर या बसा तुम्ही, नाही ती तुमची सीट आहे, तर तुम्ही अधिकारी आहात, ती तुमची सीट आहे, तुमची आम्ही चेअरवर बसू, तुम्ही फक्त आम्हाला रिस्पेक्ट केला, थोडेसे उठले, आम्हाला एक हार गळ्यात घातला, आपलं कोणीतरी सत्कार केला, त्या विद्यार्थ्यांनी आपला सत्कार केला असं. आणि एवढीच अपेक्षा आमची विद्यार्थी म्हणून असते. आता मगाशी कोणी सांगितलं, मला वाटतं यांनी पाठवली की मी कोणाचा माल खाल्ला नाही असं नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये उद्देश एकच असतो की आपला विद्यार्थी चांगला घडावा, याच्या हातून चुका घडू नये, हा उद्देश त्याच्यामध्ये. जे शिक्षक झाले त्यांना आता कळत असेल की सरांनी मारलं ते बरोबर, पण कदाचित एखाद्या त्याच्या मनामध्ये रूप राहून जाते, या सरांनी आपण खूप मारलं होतं, तर मारलंच त्यात काय वाद नाही. आणि ते कशासाठी मारलं हे तुम्हालाही कळतंय, मोठा झाला कळतं त्यावेळेस नाही. तेव्हा नाईलाज असतो त्या गोष्टीला आणि असं करावंच लागतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. विषयाच्या ओघामध्ये मी बोलणार नव्हतो ती गोष्ट. अगदी 78 साली रेजिन्सीला रुजू झालो, त्यावेळेस माझे पुतणे वगैरे हे दुसऱ्या शाळेमध्ये, आणि पुढच्या वर्षी मी मध्येच डिसेंबर महिन्यात जॉईन झालो होतो, त्यामुळे अर्ध्या शाळेतून तिकडे मुलं आणता येत नाही. पुढच्या जूनमध्ये मी त्या शाळेमध्ये गेलो, त्यांना सांगितलं सर या मुलांचे दाखले वगैरे द्या आता मला. मग मला विनंती केली, आता मी तिकडे शिक्षक म्हणून आलोय आणि त्यांचे दाखले द्या. तर ते म्हटलं अरे कशाला नुकसान करतो तिकडे नेऊन पोरांचं,
मी शिक्षक असताना त्या शाळेमध्ये मला ते हेडमास्तर सांगतायत की त्या शाळेत नेऊन रेसिडेन्शियलमध्ये नेऊन कशाला मुलांचं नुकसान करतो. वाईट वाटलं मला ते. मी म्हटलं नाही आम्ही काही तिथं जाणार नाही सांभाळत, आपले विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, अगदी सामान्य स्तरातले विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे आम्हाला माहिती. तुम्हाला क्रीम मिळालेलं आहे, क्रीमचं तूप बनवणं फार सोपं आहे, पण दुधापासून क्रीम बनवणं हे अवघड आहे. म्हणून आम्हाला आमच्याकडे क्रीम नाही, आमच्याकडे सर्वसामान्य मुलं आहेत, यांना आम्हाला घडवायचं आहे. त्यासाठी निश्चितच आम्हाला कष्ट घ्यावे लागतात आणि खरोखरच तुलनात्मक दृष्ट्या विचार करून खूप कष्ट घ्यावे लागत होते. एक विद्यार्थी 4थी पास झाल्यानंतर हुशार विद्यार्थी मारुती ढाकणे नावाचा, तुमच्यापैकी कदाचित काही ना माहीत पण असेल, आता तो MD मेडिसिन आहे. बडे डॉक्टर वगैरे यांच्याकडे त्याच्याकडे ते बोर्ड पण आहे त्याचं डिग्री डॉक्टराच्या मध्ये. तर त्या ढाकण्याचे मामाकडे होतो तो शिकायला लहानपणापासून पहिलीपासून. ढाकण्याचे मामा आणि मी मित्र. त्याला म्हटलं अरे बाबा हा मुलगा माझ्या शाळेत घाल. तो म्हटला मी तुझ्या शाळेत घालतो, पण सगळी जबाबदारी तुझी. परत तो हुशार होतो, सगळी जबाबदारी तुझी, मी काही पाहणार नाही. काय मला बरं होईल त्याच्या आयुष्याचं आहे, तुझ्यावर जबाबदारी आहे. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत. कारण मला माहिती होतं आम्ही तिथे किती कष्ट घेतो मुलांसाठी. आणि तो 10वीला 12वीला केंद्रामध्ये 12वी सायन्सला केंद्रामध्ये शोभा केंद्रामध्ये पहिला आला होता मुलगा. नंतर तो गव्हर्नमेंट कॉलेजला MBBS झाला, MD झाला. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की ही जी गोष्ट आहे लोकांच्या ज्या मनामध्ये होतं किंवा रेसिडेन्शियलमध्ये वाटतं की आम्ही जो अभिमान किंवा जी गोष्ट पालकांना सांगत होतो तर ती गोष्ट सार्थ ठरलेली आहे, चुकीची ठरलेली नाही. तेव्हा मुलांना शिकवत असताना सांगत असताना शिक्षक म्हणण्याचा उद्देश करणारच. सवय पडून गेली असते शिक्षकांना मार्गदर्शन करायचे. कोणी भेटलं की रोज पाहायची त्याला तो गुण आम्ही शेवटपर्यंत सोडणार पण नाही, कारण अंगी भिनलेला आहे तो. तर जाताना एवढं सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही तर व्यवस्थित शिकलेला, काही ज्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक अडचण असेल, सामाजिक अडचण असेल किंवा अन्य काही असेल तर त्या तुमच्या मुलाच्या बाबतीमध्ये येणार नाही त्याची काळजी घ्या. आणि बापशे बेटा सवय म्हणतो आपण तशा पद्धतीनं मुलांना एज्युकेशन द्या, त्यांचं भलं चिंता. तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यशस्वी व्हा आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माझी फार महत्त्वाचा दिवस आहे आज, सोनियाचा दिन. हे आशीर्वाद रूपी वचन आपल्या कानावर पडत आहे. आदरणीय सागरे सर त्यांनी अतिशय पूर्णपणे त्या काळच्या काही गोष्टी मांडल्या. त्या काळचं शिक्षणात असं होतं की जीवनाभिमुख बंद बनवणारं शिक्षण होतं. कारण तिथं आज असं वाटतं सर की पायावर घ्यावं की डोकं उघडं पडतं आणि डोक्यावर घ्यावं की पाय उघडे पडतं. परंतु त्या काळची परिस्थिती अशी नव्हती. एक माणूस बनवणारं शिक्षण आपण सर्वांनी आम्हाला दिलेलं आहे. ग्रामीण भागातील मुलांची जी मेहनत आपण घेतली ती मी अगोदर सांगितली अगदी वाखाणण्यासारखी होती. तिच्यामुळे आज कित्येक प्रपंच उभे आहे. एक कुटुंब शिकलं तर संपूर्ण पुढं बदल होतो. त्याचा आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. आदरणीय डोईफोडे सर त्यांना मी विनंती करतो की सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर वर्गामध्ये अतिशय मार्मिक बोलायचे, परंतु त्यांचा एक शब्द कितीतरी उपदेश घेऊन जायचा. प्रार्थना करतो माझे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आयुर आरोग्य चांगलं लाभो आणि यांच्या धंद्यामध्ये यांनी चांगली उन्नती करावी एवढं देश विदेश में सर की वाणी को सब उजागर कर दिया. सर हम आपको नम्र निवेदन और नम्र शीश प्रणाम करते हैं कि आपका आदरणीय पित्याने आशीर्वाद देतो. तू काय माझी विनंती आहे पूर्ण करा प्लीज. नंतर आपण दुसऱ्या सेशन मध्ये बसणार. या खूपच चांगल्या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रेसिडेन्शियल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ शेवगाव या विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय शेळके सर,
याच विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय गर्जे सर, याच विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय भडके सर, घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडेगाव या विद्यालयाचे माजी प्राचार्य अशोकराव मस्के सर, न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विद्यालयाच्या माजी प्राचार्या रोपले मॅडम, आमच्या बरोबर खूप वर्ष सहशिक्षक म्हणून काम केलेले आदरणीय गोरफोडे सर आणि सागळे सर, तुम्ही सर्वजण आमचे सगळ्यांचे माजी विद्यार्थी आणि बंधू भगिनी. आता विद्यार्थी न म्हणता तुम्ही आता बंधू आणि भगिनी आमच्या बरोबरचे झालेले आहात. आजचा हा कार्यक्रम तुम्ही जो आयोजित केलेला आहे, मगाशी सांगितलं भडके सरांनी की आतापर्यंत असा कार्यक्रम कोणी आयोजित केलेला नव्हता. भडके सरांच्या तेही म्हटले, आमच्या डोक्यात होते की सगळ्या विद्यार्थ्यांचा माझी मेळावा घ्यायचा, याद्या करायला बसले, 1-2 महिने याद्या केल्या, परंतु नाही शक्य झालं कारण तो काळ शाळेच्या दरड भेटीचा होता. आम्हाला नंतर वेळही मिळाला नाही. सगळे कसे गोळा करायचे, काय करायचे, शाळेचे कामं वेगळ्या पद्धतीने वाढलेले होते, तो मागे पडला. छोट्या स्वरूपात का होईल तुम्ही त्याला एक चांगल्या पद्धतीचं रूप दिलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, असे कार्यक्रम साध्या या आताच्या युगामध्ये फार धावपळीचं जग आहे सध्याचं, गतिमान, कोणाला कशालाच वेळ नाही. कोरोनाने थोडंसं जागेवर आणलेलं आहे, थोडीशी गती कमी केली, परंतु जो एक काळ बदललेला आहे आता फारच, जो तो आपल्या तंत्रीमध्ये, आपल्या कामामध्ये, आणि त्याच्यामुळे असं काही नियोजन करणं, ते कधीच नेणं, त्याच्यासाठी ते नियोजन करण्यासाठी काम करणं, असं पुढे येणारे लोक राहिलेले नाही. आणि तुमच्या बॅचच्या कोणाच्या सुरुवातीला डोक्यात आलं माहीत नाही, ते डोक्यात आलं, सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांचा ग्रुप तयार केला, नियोजन केलं, आणि ते नियोजन चांगल्या पद्धतीने तुम्ही आज साकार केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खरोखरच मनापासून खूप खूप धन्यवाद. त्या काळात शेळकेसर सुपरवायझर होते, आम्ही सगळे शिक्षक होतो. 2006 साली शेळकेसर प्राचार्य म्हणून एसटीमधून निवृत्त झाले, तोपर्यंत मी शिक्षक होतो. गर्जे सर रिटायर झाले आणि मी सुपरवायझर झालो. गर्जे सरांनी शाळेची पायाभरणी चांगल्या पद्धतीने केली होती, परंतु काही ग्रंथ मगाशी भडके सरांनी बोलून दाखवल्या त्या आयडियाच होते. शेतीचं गर्जे सरांनी सुरू केलं होतं, पण चाललं होतं समजा असंच संस्कृत सुरू करून वगैरे त्यांच्याकडे सुरू चालू होतं. भडके सर तुम्हाला सगळ्यांना सर्वच्या सगळ्यांना माहीत आहे, एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. आणि मी सांगतो तुम्हाला, मी फक्त गणित आणि शिस्त, गणित आणि शिस्त हे माझ्या अंगी होतं. भडके सरांना गणित सगळे ओळखून होते. मी चांगल्या शेतीला एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी दिली भडके सरांच्या माध्यमातून. तुम्ही पाहिला असेल, देशनीचा शेतीचा ड्रेस असा उठावदार दिसत होता. ते त्याच्या शेती चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी वेगवेगळ्या संस्थेकडे जाऊन आम्ही त्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. आणि मी 2 वर्ष सुपरवायझर होतो, 1 वर्ष उपप्राचार्य होतो, शेवटचे 10 ते 13 3 वर्ष प्राचार्य होतो. आणि त्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून अशी परिस्थिती निर्माण केली, सांगण्याचा आम्हाला जोडदार होते, की त्या शाळेमध्ये अगोदरच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आम्हाला लागावं लागायचं, म्हणजे आणण्यासाठी, ॲडमिशनसाठी.
तर त्या काळामध्ये विद्यालयाची अवस्था अशी झाली की आम्हाला ॲडमिशन बंद करावे लागले होते. विद्यार्थ्यांना सांगावं लागायचं आता फडकेसर होते तोपर्यंत की आता आमच्याकडे ॲडमिशन नाही, कारण जे आपली 50 बंद करावे लागत होते. तर अशा पद्धतीचं काम आम्हाला करता आलं. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मी जे या व्यवसायात आलो होतो गणिताच्या आवडीमुळे. जेव्हा मी BSc सुटलो त्यावेळेस माझ्याकडे 2 पर्याय होते, शेती पेशात जायचं का बँकेत जायचं. मग मी विचार केला तेव्हा आणि हा पेशा निवडला आणि 28 वर्षे 1989 ते 2006 गणेश शिकवण्याची पूर्ण मनापासून मजा नसली. आणि बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या आपण आयडियाला त्याची गेली तरी स्थानिक गुरुजी रडायचे. बुद्धिबळांना शक्ती मिळाली तरी स्थानिक गुरुजींना रडवायचे. तसे काहीशा अनुभव काळे सरांचे आपल्यासोबत आहेत. प्रखर बुद्धिमत्तेबरोबरच एक मातीचा हृदय असणारा शिक्षक म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे पाहत असतो. या ठिकाणी जितके शिक्षक आमचे बसलेत ज्यांचा गणितामध्ये सिद्ध असत आहे, विविध क्षेत्रामध्ये काम करतात, त्या प्रत्येकाच्या हातामध्ये ही सरस्वती आपण दिलेली ते केवळ आणि केवळ फक्त आपलं देश आहे. आपल्याला परत एकदा मी विनम्र अभिवादन करतो की आपण या ठिकाणी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय रेसिडेन्शियल हायस्कूलचे खरे पालक म्हणजे गरजे सर आजही ते समोर राहतात. निवृत्त जरी असले तरी एक पालकाची भूमिका अजूनही सरांची आहे. त्याही काळी आजही एक शिक्षक, एक मुख्याध्यापक, कदाचित मी ज्याला आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणतो, ते विद्यालयाच्या प्रत्येक कामापर्यंत गरजे सरांना स्वतः डोळ्यांनी पाहिलेले. वेळ प्रसंगी गेट उघडताना, वेळ प्रसंगी काम करून घेताना आजही ते त्या समोर उभे आहेत. असं वाटतं की आजही त्या शाळेचे पालक त्या ठिकाणी उभे आहेत. तर आपला नम्र विनंती करतो की आपण कृपया मार्गदर्शन करावं. विद्यार्थी म्हणायचं का मित्र म्हणायचं हा प्रश्न माझा आता जुनच ना चांगलं. एक 3.5 दशकापूर्वी 34 वर्ष 35 वर्षापूर्वी तुमच्या समोर शिक्षक म्हणून मी रेसिडेन्शियल हायस्कूलच्या वर्गामध्ये होतो. थोडीशी पार्श्वभूमी सांगायची. 70 साली BSc झाला. 1970ला तेव्हा प्रवरा संगम जुनं होतं, तिथे नोकरी मिळाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजची नोकरी मिळवलं, बीएड श्रीरामपूरला गेलं. श्रीरामपूरला बीएडला असताना डिस्टिंक्शनमध्ये बीएड झालं आणि विद्यापीठात एक पारितोषिक मिळालं त्या कॉलेजमध्ये. त्यानंतर 1 वर्ष राहुली देवळाली प्रवाह सर्वांना परिचित आहे. त्याचे 1 वर्ष तिथून नेवासा 3 वर्ष आणि नेवासून 1978 मध्ये जुना नावा मिश्र परीक्षा व्हायच्या. 1978 मध्ये उपशिक्षक म्हणून शिवगावच्या रेसिडेन्सीमध्ये हजर झालो. 99 डिसेंबर अखेर तिथे काम केलं. जून 2000ला अकोला तालुक्यातील संशयपूर्णा काम केलं आणि 2 वर्ष तिथून बदली होऊन प्रमोशनवर उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक म्हणून निवडलं काम केलं. पुन्हा संस्थेला विनंती केली, संस्थेने ती मान्य केली आणि इथे शेवटी 4 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. विद्यार्थी मित्र माझ्याची सवय नाही का, आपल्यापैकी काही शिक्षक असतील त्यांना सवय. कुठेही काम करत असताना फडके सरांनी, काळे सरांनी प्रामाणिकपणे काम करा. तर प्रामाणिकपणे काम केल्यानं आपली प्रगती होती किंवा नाही हे अनुभवल्याशिवाय येत असत. मी रेसिडेन्सीमध्ये शिक्षक असताना 7 केला. संस्कृत काकडे हायस्कूल सर्वात प्रथम चालू झालं, त्यानंतर भारतीय हायस्कूल चालू होतं आणि रेसिडेन्सीला संस्कृत नव्हतं. परिणाम असा व्हायचा, हुशार म्हणून संस्कृत करता बाहेरच्या शाळेमध्ये जायचे. मी फडके सर आमचे 2-3 शिक्षक CIT चौगुडे सर होते. संस्कृत चालू करायचं, पण संस्कृत चालू करत असताना 4 डिव्हिजनपैकी 1 डिव्हिजन तरी चालली पाहिजे. संस्कृतची अशी ट्रॅजेडी आहे चालू करणं.
जिथे त्या वर्गाच्या 8वीच्या 4 3 डिव्हिजन आहे अशा ठिकाणी संस्कृत इंग्लिश मिडियमचं विषय चालू करता येतात. तुम्ही संस्कृत काय शिकवणार? स्वतःच्या काही बरोबर तुम्ही संस्कृत कसं आहे की 11ला मला संस्कृत होतं. 11वी जुनी 11 66 आणि त्यावेळेस एक वैशिष्ट्य तुम्हाला पुस्तक संस्कृतचं पुस्तक होतं 40 पैसे होतं आणि त्यामध्ये अगदी छोट्या डायरी सारखं ते पुस्तक हरवलं एका कोणाने लागवलं ते कोणाला घेरवाचं ते बरोबर गेलं. संस्कृत त्यावेळेस असताना 80-90 मार्क्स मिळायची भाषा म्हणून मी संस्कृत शिकवलं. सेमी इंग्रजीमध्ये गणित इंग्रजी काही शिकवलं. शिकवण्याचा विषय हा मास्तरच्या स्किल चांगला झालेला आहे. सुट्ट्या भरपूर मध्ये मिळतात. प्रामाणिकपणे काम केलं तर आजचा जो प्रसंग निर्माण केलेला आहे आम्ही शिक्षक आम्ही प्रामाणिकपणे काम करतो असं नाही. दुसऱ्या शाळेने शिक्षक एका पद्धतीने काम करत असतात परंतु प्रामाणिकपणाचं फळ 35 वर्षानंतर 34 वर्षानंतर तुमच्या लक्षात आलं पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर तुमच्या निमंत्रणाला त्या दिवशी सर माझ्या घरी शाळेसमोर राहतो सर्वांनाच माहिती आहे घरी त्यापैकी निमंत्रण झालं अण्णासाहेब शिंदे हे शिंदे सर भाऊसाहेब शिंदे सर आणखी ती आपल्या लेक्चर होत असतो. पेन्शनर आणि लॉकडाऊनचा काळ यामुळे आम्हाला घराबाहेर पडण्याची सवयच नाही. 10-11 मार्च पासून मार्च 20 पासून आजपर्यंत बरोबर आले म्हणून हा जो भाऊ सन्मान तुम्ही शिक्षकांना देता शिक्षकाच्या कार्याकडे पाहून देता शिक्षकाच्या तुमच्या माझ्या सेवेच्या काळामध्ये काही 1-2 आठवडे तुम्हाला सांगणार आहे. सेवेचे त्यावेळेस मला प्राचार्य होते त्या शिक्षक होतो. परीक्षेची कामं विज्ञान प्रदर्शनाची कामं ही शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कामं करण्याची जबाबदारी माननीय ढेगेसर स्वर्गीय ढेगेसर माझ्यावर सोपवायची. त्यामुळे मला वर्ग शिक्षक टीचरशिप नसायची. क्लास टीचर मला देत नसायचं. पण शेळके सरांच्या काळामध्ये एका राचनामध्ये वाढल्या झाल्या 5वीचा वर्ग होता. 5वीचा वर्ग सकाळी वाढायचा 5वीचे इतर वर्ग दुपारी वाढायचे. शेळके सर म्हणते तुम्हाला वर्ग शिक्षक म्हणून 5वीचा वर्ग स्वीकार हे का उल्लेख करतो होता मी त्या वर्गामध्ये एक पद्धती केली पण 42 ते 44 मुलं प्रत्येक विद्यार्थ्याला मी नावानं हाका मारला. 10 मुलं होत्या. नवीन दैफर ताजनापूर गाडेगाव शेवगाव माळेवाडा त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. जेव्हा माझे प्रमोशनवर डिसेंबर 99 बदली झाली वर्ग चालत आहे आपली आज आठवण करू 35 वर्षापूर्वीची आठवण तर काही सुधी गोष्ट नाही. ते आठवण करून आम्हाला सर्वांना बोलावलं माझा सन्मान केला गौरवोद्गार काढले स्तुती केली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपला ऋणी आहे. उलट ऋणी मानणं असं करून मानतो ऋणी आहे. असंच प्रेम आपल्या आयुष्यामध्ये कामावर करा मित्रावर करा. समारंभाच्या माध्यमामध्ये जेव्हा महाराज बोलत असतात ना आईवडिलांना तेव्हा आईवडिलांची सेवा करा. जर तुम्हाला मी महाराज नाही तरी पण सांगतो आईवडिलांची सेवा मुलांची सेवा शेजाऱ्यापाऱ्याची प्रेमाने वागणं चांगल्या गोष्टी म्हणून जितक्या शक्य आहेत ते जर आपण करत राहिलो परमेश्वराची ताकद नाही तुमचं वाईट करायचं. फक्त प्रामाणिकपणे आपण आपलं काम आपले कामावरील श्रद्धा इतराशी असलेले संबंध मध्ये 90% नाही करू हे तुम्ही करू ना. त्याच्याऐवजी मग सत्तेचे गाळे वा फार छान मार्ग मिळाले चांगली प्रगती केलीस तुला पाहिजे कुठंतरी इतरांची स्तुती आपल्यापर्यंत जेव्हा जेव्हा शक्य असेल ती केली पाहिजे. आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली त्या मी व्यक्त करू आता आपल्याला शब्द देतो. वाट पाहतो आदरणीय शेळके सरांचं भाषण सुरू होण्यापूर्वी माझ्या डोळ्यासमोर एक
काय चित्र येते की ते 5वी 10वी शाळेत शिकत असताना ढगे सर ती बेल पकडायची अशी आणि ढगे सरांचा पाय असा क्रॉस असायचा आणि शेळके सर माईवर असायचे. हा अविस्मरणीय क्षण मी अजूनही विसरलेलो नाही की त्या काळचे ढगे सर आज समजायला लागले मला काय होते ढगे सर. गेल्या 10 वर्षाचे आपण मुख्याध्यापक होते पण एक उत्कृष्ट प्रशासक कसा असावा, उत्कृष्ट सहकार्याला वागवणारा मुख्याध्यापक कसा असावा, विविध प्रकारच्या योजना राबवणारा मुख्याध्यापक कसा असावा एवढं असूनही पडद्याच्या पाठीमागे राहून बॅक स्टेजला असायचे आणि शेळके सर माईकवर असायचे. आजही ते स्मृती चित्र मध्ये जात की सरांनी दिसतात मला आपला घंटी पकडलेली हातामध्ये, तो पाय क्रॉस आहे आणि शेळके सर बुलंद आवाजामध्ये विद्यार्थ्यांना माहिती सांगत आहे. तो आवाज शब्द म्हणजे तोफ आजही कानामध्ये गुंजते, आजही तो आवाज बोलतोय. सर आम्ही आतुर झालोय आपल्या भाषणाला. आणि आज माझ्या समोर बसलेली माझे सर्व माझे विद्यार्थी आणि सर्व या सहकार्यासाठी सर्व सहकारी असलेले बऱ्याच दिवसांनी बोलण्याचा प्रसंग आलेला आहे आणि त्यामुळं काही विसंगती होण्याची शक्यता आहे. तर प्रथमतः आपली मी त्याबद्दल माफी मागतो आणि सुरुवात करतो. माझ्या शिक्षकी पेशाच्या नोकरीच्या सुरुवातीला मी या ठिकाणी शेवगावच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये रुजू झालो. तो काळ असा होता की त्यावेळेला शिक्षक फार दुर्मिळ होते. आज शिक्षक होण्यासाठी आणि काय करावं लागतं आणि किती यातायात आहे, काय त्रास त्याच्यामध्ये त्याच्यातून गेलेले त्या सगळ्यांना माहिती आहे. शिक्षकी पेशा स्वीकारण्यासाठी मिळवण्यासाठी काय दर आहे त्याचा हेही सगळ्यांना माहिती आहे. ती परिस्थिती तेव्हा नव्हती. त्यावेळेला लोक फिरत नव्हते. शिक्षक धरून आणावे लागत होते. परत जातो की त्यावेळेला शिक्षक किती दुर्मिळ होते. एक उदाहरण आपल्या संस्थेवरच आहे की त्यावेळेला तिरगावच्या शाळेमध्ये सेक्रेटरी घेत असायची नेहमी कैलासवासी आमदार रावसाहेब म्हस्के. त्याची शिक्षक शोधायची, धरून आणायची आणि त्यांना काम करायला लावायची. ते एक शिक्षक शिपाई पाठवून बोलून आणला त्यावेळेला तो भरती सांभाळत होता. त्याला शाळेला आणलं त्यावेळेला तो आपला आला बसला, बाहेरच्या बाकावर बसला. सगळे कपडे शेताने भरलेली होती त्याची. पोरांना वाटला कोणतरी शिपाई आणून एखादा काहीतरी नेमला आणि दुसऱ्या दिवशी तो गणित शिकवायला लागला मुलांना. शिक्षक झाला. शिक्षक मिळत असं माझे उदाहरण तसं सांगतो की ते मी आपल्या संस्थेचा विस्तार 60 सालापासून सुरू झाला आणि शाखा सुरू झाल्या, शाखा काढायला सुरुवात झाली. त्यावेळेला 1960 साली तिरगावची शाखा, ही शाखा, चांदेरी शाखा सुरू झाली आणि शिक्षक मिळत नसत. मला स्वतःला मी BA पास नसतानाही नुसता परीक्षेला बसलेलो होतो. मला 6 ऑर्डर होते. पण ही शेवटची शाळा जवळची असल्यामुळे, अंतर कमी असल्यामुळे आणि इकडे नातेवाईक वगैरे सगळी असल्यामुळे मी या शाळेत घेऊन आलो. तर 8वी ते 11वी सगळी संस्था माझ्याकडे देऊन टाकली. माझ्याकडे देऊन टाकल्यानंतर मी विनंती केला एवढे सगळे वगैरे मी एकटा नाही शिकवला. मी काही शिकवीन, सगळं नाही शिकवलं. तर प्रसंग असा होता की मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो. आता ऑफिस काय होतं मला सांगतो, शाळा कशी होती आपली मुली त्याच्यातच विद्यार्थ्यांच्या घरपाटी बांधायच्या वया तिकडे तिथंच एवढं सगळं 3 घरामध्ये होतं. तर रावसाहेब गेला चालले होते आपली सेक्रेटरी निवाशाला चालता स्टँडवर उतरले आणि शाळेत आले. तिथे जवळ शाळा होती, 12 शाळा करत होती आपली मुली. आले तिथं आणि बसल्यानंतर मला तास बसल्यामुळे मी बसलो होतो तिथे ऑफिसमध्ये. मुख्य तक्रार मांडली
म्हणजे हे शेवटी जर आपल्याकडे हजर झाले पाहिजे 2-3 दिवसापूर्वी यांना मी तुम्ही संस्कृत शिक्षक म्हणून टाकलं माझ्याकडं, मी यांना दिलं संस्कृत शिकवायला, हे काही शिकवीत नाही. रावसाहेब म्हणले बघा ते जर पडून गेले म्हणे तर मी कुठून दुसरा शिक्षक आणून देऊ तुम्हाला, शिक्षक मिळत नव्हते. तुम्ही भरती केली तर ती कोण जाते राहणार नाही, आणि शिक्षक मिळणार नाही. म्हणून मी आता गावाला जाऊन म्हणले तिथे जर 2 आणि माझं संस्कृत सुटलं सगळं पण मग मी दुसरी शिकायला लागलो. अशी अवस्था होती. आणि शाळा अशी होती आपली की अक्षरशः 4 धाम यात्रा म्हणायचो आम्ही त्याला. वर्गावर जाण्यासाठी निदान अर्धा तास वर्गावर जाण्यासाठी लागायचं. शाळा बाजार तळावर भरायची. सध्या ती एक नगर रोडला तिथे बाजाराच्या समोर नवाब एंटरप्राइजेस आहे तिथे 2-4 खोल्या तिथे वर्ग भरायचे. काही इकडे बगला डाक बंगल्याच्या जवळ गॅरेज तिथे 1 वर्ग होता, 1 खोल्या तयार केलेल्या होत्या आणि तिथे 4 वर्ग भरायचे. त्यानंतर शिवनगरमध्ये जुनी पोस्टाची इमारत तिथे 4 वर्ग तरी भरायचे. असे अनेक ठिकाणी वर्ग भरत असत आणि त्या वर्गावर जाण्यासाठी वेळ लागायचा. म्हणून आम्ही शिक्षकांनी तासावर जाण्यासाठी सायकल घेतले होते आणि सायकल घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. अर्बन बँकेचं कर्ज काढून सायकल घेतलं त्यांच्याकडे आणि आमचा पाठलाग करण्यासाठी आम्ही वेळेवर जातो की नाही हे बघण्यासाठी हेडमास्टरने शाळेला सायकल घेतली. अशा तऱ्हेने तारामणीमध्ये शाळा सुरू झाल्या त्यावेळेला इमारत नसायच्या आणि त्याच्यासाठी मग आम्ही त्यावेळेला पैसे जमा करण्यासाठी मुलीमध्ये आपला अल्पसा परिचय करून द्यावा मी विनंती करतो. जे आता आले त्यांनी कृपया अभिवादन करते. माझं नाव वीरा भास्कर काळे. 10वीच्या वेळेसला म्हणजे काळे सरांचं विशेष करून खूप आभारी आहे. त्यांनी जे शिकवलं गणित, तर आज मी ही शिक्षिका आहे दुसऱ्या हायस्कूलला आणि गणित विषय शिकवते 8वीपर्यंत. प्रत्येक वेळेस सरांची आठवण येते की सर किती छान म्हणजे शिकवायचे आणि त्यांचा आपल्याला सगळ्यांना किती अभिमान आहे. तर तसंच म्हणजे ते एक आयडियल आहे डोळ्यासमोर आणि त्याप्रमाणेच मग असं वाटतं की आपणही असंच शिकवावं की आपल्या विद्यार्थ्यांनीही आपल्याला तसंच आठवण करावी. मान्य करते की आज त्यावेळेस सरांचा थोडासा राग यायचा कारण ते मारायचे पण आज मीही तेच करते. त्यावेळेस कळतं का मारायचे, का आपलं भविष्य घडावं यासाठी शिक्षकांची जी तळमळ असते म्हणून ते आपल्याला शिक्षा करत असतात. आणि आज मीही म्हणजे ज्यावेळेस शिकवते त्यावेळेस माझ्याकडूनही मुलांना शिक्षा केलीच जाते इतरांपेक्षा जास्त म्हटलं तर. पण त्यामागचा उद्देश आज लक्षात येतो आणि खरोखर सर्व गुरुंना खूप अभिवादन करते की त्यांच्यामुळे आम्ही घडलो आणि आज या ठिकाणी आहोत खरोखर. आणि सर्व संयोजकांचं विशेष करून आभार मानते की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजन केला आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्या जीवनात घेऊन आला. म्हणून सर्वांचे खरंच मनपूर्वक आभार. माझे अभिवादन. मी राजश्री आहे. राजश्री राजेंद्र आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा माझा MCS पूर्ण केला आहे. त्याने MCS शिक्षण पूर्ण झाले आहे. MBA मध्ये ॲडमिशन घेतले आहे. मुलगी B.Comला आहे आणि मी गृहिणी आहे. पुढे
वर्गाला माझा नमस्कार. आता तुम्ही सर्व तर आम्हाला ओळखतातच. जोडे म्हणून आमची ओळखच आहे. मी मनीषा सुनील खराडे. माझे 2 मुलं आहेत आणि दोन्ही डिप्लोमा करतात. एवढं म्हणून मी माझे हॅलो, मी आज एक मच्छी धंदा करतो. 3 मुले आहेत मला. एक पुण्याला करते, एक आपल्या शाळेमध्ये 12वी आहे. प्रत्येकाची स्पर्धिका घ्यावी त्यामध्ये आपल्या शाळेचे फोटो आहेत काय माहिती आहे. हा तुम्हाला सगळ्याला भेटल ती. शेवटच्या आणि गोड कार्यक्रमापूर्वी मी विनंती करतो की प्रत्येक ठिकाणावर आपण आल्याचं स्वागत करतो. यानंतर गुरुवर्याबरोबर आपण जेवण करणार आहोत. जेवण झाल्यानंतर आदरणीय गुरुवर्य सर्व आपण त्यांना त्यांच्या घरी परत पाठवून देऊ आणि त्यानंतर परत आपल्या दुसऱ्या सेशन मध्ये गेट टुगेदर आपले संभाषण, भाषण, चर्चा, एकमेकांची ओळख हा दिलखुलास कार्यक्रम पुढे चालत आहे. कल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा और हम सब विद्यार्थी मित्र की कोशिश का फल आज हम सब लोगों के सामने 34 वर्षानंतर आपल्या काही उत्साही विद्यार्थी मित्रांच्या प्रयत्नांमधून आज आपण इथे सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि जो काही आनंद आपल्या सगळ्यांना झालेला आहे, आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो अगदी विलक्षण आनंद मी स्पष्टपणे पाहू शकत आहे. मी पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, सर्व विद्यार्थी वर्ग यांचं अभिनंदन करते की त्यांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून इथे उपस्थिती लावली आणि एक थोडक्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. कारण इतक्या दिवसानंतर संधी आलेली आहे, बोलल्याशिवाय राहत नाहीये. तर एक माझा प्रश्न, आतापर्यंत आपले शिक्षक वर्ग आपल्याला प्रश्न विचारत आहे, पण आजच्या दिवशी मी ही संधी घेऊन इच्छिते की माझा आपल्या शिक्षक वर्गांना एक प्रश्न आहे की सर 1987 बॅच तुमच्या लक्षात आहे की नाही? पाहिल्यानंतर सगळं तर 1987 बॅच ही एक स्पेशल बॅच होती सर आणि ती आमची बॅच होती म्हणून मी त्याचं कौतुक करत नाहीये, परंतु थोडस एक आठवून बघा. 1987च्या बॅच अनंत मुंडे असेल, मुंडे सरांचा मुलगा, पूनम मोरे असेल, भराट असेल, विद्या वांडेकर असेल, भाऊसाहेब असेल, असे बरेच जण शिक्षकाचे मुलं त्या बॅच मध्ये होते आणि शिक्षकांच्या मुलांच्या व्यतिरिक्त अदर क्लास मधून जो येणारा होता, ग्रामीण भागातून वगैरे येणारा विद्यार्थी क्लास, एक स्पेशल बॅच ती 1987 ची होती आणि तेच त्याच्यामुळेच आतापर्यंत जो कार्यक्रम कुठल्याही बॅचने केला नाही, 1987च्या बॅचने तो कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामुळं आपणा सर्वांचं अभिनंदन. सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्या शिक्षकांबद्दल 1-2 शब्द बोलण्याशिवाय मला राहत नाही. आपण आपला फिटनेस पाहूया. आपण आपल्या लोकांचा फिटनेस बघूया. आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे आपल्या फिटनेसवर, बरोबर आहे की नाही? सेकंडली, शिक्षकांशिवाय किंवा चांगला गुरु असल्याशिवाय आयुष्यामध्ये कुणीही काहीही करू शकत नाही. 2020 तुम्ही डोळ्यासमोर आणा, 2 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने आढळतील. एक तर करोना, जे की शतकामध्ये एक अशा पद्धतीचा व्हायरस आला
भारतालाच नाही तर पूर्ण जगाला आदरवून टाकलं. इम्पॅक्ट पूर्ण जगावर आला. सगळीकडे लॉकडाऊन सुरू. आणि दुसरी गोष्ट, एक शिक्षक ग्रामीण भागात वाढीवर काम करणारा शिक्षक, प्राथमिक शिक्षक, त्यांनी ग्लोबल टीचर्स अवॉर्ड पटकावलं. आपला इंडियन टीचर रणजित सिंग डिसले. त्याच्यामुळं जसं गर्जे सरांनी सांगितलं की कोणतंही काम आपलं जे करतात प्रामाणिकपणे करा. खूप आपले हेडमास्टर शेळके सर, टास्क मास्टर त्याला आपण म्हणूया, ज्यांनी शाळा अगदी छोट्या रोपट्यापासून त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर केलं आणि नंतर ते गर्जे सरांकडे सुपूर्द केलं. अशा तिचं दुसरं नाव गर्जे सर. गर्जे सर आपले शिक्षक तर आहेतच, आपले गुरु तर आहेतच, परंतु परमेश्वराच्या कृपेने ते आणि सर झोपेतून उठत असतील तर पहिली नजर त्यांची शाळेवरच असते. हे मी लहानपणापासून पाहिलेलं आहे. त्यांनी अगदी आपल्या मुलासारखं रेसिडेन्शियल हायस्कूलला मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळे सर तुमचे पुन्हा एकदा आभार. डोईपुढे सर ते देखील फॉर्मल सरांची ओळख याच्यापेक्षा जास्त मी काय देते की जी भारताची राजभाषा आहे हिंदी, त्याचं आयुष्यभर हिंदीची सेवा करण्याचं काम डोईपुढे सरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सर मनपूर्वक धन्यवाद. 1987 बॅच कडून मी आता थोडं मागे जाते. येत आहेत ना? तर मुंबईला गेले असते बॉलिवूडमध्ये, त्यांना लगेच घरी जावं लागलं असतं. आणि कुठलाही सब्जेक्ट शिकवायचे, बरं सब्जेक्ट शिकवायला त्यांना आम्ही संधी द्यायचो तेव्हा ना, त्यावेळेस वर्गामध्ये यायचे. पहिले तर कंडिशन सगळ्या विद्यार्थ्यांची असायची की सर गोष्ट सांगा, सर गोष्ट सांगाय. सरांच्या सगळ्या गोष्टी संपून गेल्या, पण आमची डिमांड काही संपत नाही. करेक्ट सर? मग एक दिवशी आमची डिमांड झाली, सर कधी न संपणारी गोष्ट सांगा. सर ते सर आमच्यापेक्षा हुशार होते. त्यांनी आम्हाला कधी न संपणारी सुद्धा गोष्ट सांगितली. आठवते सर? धन्यवाद सर. 1987 बॅच कडून तुमचे मनपूर्वक आभार सर. मस्ते सर. सर प्रथम जर तुम्ही मला ओळखून याल, सरांचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे मस्के सरांचं. मी सगळ्यात जास्त त्रास कुणाला दिला असेल तर मस्के सरांनाच दिला असेल. परंतु केव्हाही सर चिडले नाही, केव्हाही नाही. शाळेच्या स्पोर्ट्समध्ये मी असायचे, खो खो मध्ये, कबड्डीमध्ये किंवा रनिंग कॉम्पिटिशनमध्ये. इतकं मॅच पुरं होतं सर आमचं 7वी पर्यंत. ॲन्सर तर मी असा अंदाजच नाही मला चांगला. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पुन्हा एकदा. आम्हाला जुन्या काळात घेऊन गेले आणि आम्हाला जे जुन्या काळात घेऊन गेले आणि जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. कोणत्या मार्केटमध्ये मित्रांनो हे विकत मिळत, पैसे देऊन हे विकत मिळत. त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद सर. ह्या हॉटेल मालक यांचे मी आभार मानते. 1987 बॅचचे सर्व विद्यार्थी यांचे मी आभार मानते. सर्व वर्गमैत्रिणी यांचे मनापासून आभार. अलका गोखले मॅडमचे स्पेशल आभार, कारण त्या कर्नाटकमधून नाईट जर्नी करून आलेल्या आहेत. धन्यवाद. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना सारा आसमान बाकी है. धन्यवाद दोस्तों. 2021 आपको बहुत सारे क्वेश्चन लेकर आए. ऍक्च्युअल दिदीचे दुसरे म्हणजे ते मान असते, पण तो माझा विद्यार्थी बलके सरांनी सांगितलं दुसरी पिढी त्या 87 बॅचच्या शिक्षकांचे या
वास्तूला पाय लागतात या आनंदाने त्यांनी मौलिक सहकार्य करून हा हॉल जेवण आणि दिवसभर त्यांनी वेळ दिला कालपासून. मी फक्त आपल्या सर्वांच्या वतीनं 1987 बॅच आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठाच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आदरणीय नितीन शेठचा सत्कार डोईपडे सर आणि भक्के सरांनी करावा मी अशी विनंती करतो. आदरणीय नितीन शेठ भुसारी बॅचचे सर्व विद्यार्थी, सर्व गुरुजन, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आला. विद्यालयाबद्दलची आणि आम्हा सर्व शिक्षकाबद्दलची असलेली प्रेम भावना आणि ऋण हे पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलेलो आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की काळे सर, गर्जे सर, कैके सर आम्ही दरवर्षी 15 ऑगस्टला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो. तर आपण गेल्याच्या 5-6 वर्षापासून संस्थेमध्ये मस्के सर, रोगी मॅडम इथं साधारण ₹1,00,000-1.25 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम आपण बक्षीस म्हणून वाटतो. आणि त्याचं एक 15 ऑगस्टला आपण एक बुकलेट पारितोषिक कोणी ठेवलंय, किती रक्कम आणि कोण विद्यार्थी त्याला पात्र आहे असं 15 ऑगस्टला त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण बोलावून ती रोख रकमेचं पारितोषिक देत असतो. आपल्या म्हणजे असं म्हटलं जातं, कबीराचा एक दोहा आहे, बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर, ना पंछी को छाव फल लागे अति दूर. समाजामध्ये खूप मोठी माणसं आहेत परंतु देण्याची वृत्ती फार कमी लोकांना आहे. आणि म्हणून अशाच प्रकारची वृत्ती या ठिकाणी आपल्यामध्ये दान देण्याचं, धनदानानंद, श्रमदानानंद किंवा अवयवदान किंवा रक्तदान असे वेगवेगळे दानाचे प्रकार आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या 87च्या बॅचच्या विद्यार्थिनी सौ अलका अनिल कुमार जोशी कर्नाटकामध्ये त्या स्थायिक आहेत सध्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये. तर त्यांनी आपल्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये 10,000 रुपये फिक्स डिपॉझिटसाठी दिले आणि त्याच्या येणाऱ्या व्याजातून 10वीला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते व्याज बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे. निश्चितपणे मी संस्थेच्या वतीनं आणि विद्यालयाच्या वतीनं आपल्याला आपले ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम घडून आणलाय. आभार आता संगीताताईंनी मानले. या दिवशी आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा एक गेट टुगेदरचा कार्यक्रमाचे थोडंसं मी अवलोकन केलं तर त्यात मला एक थोडंसं स्पेशल पण दिसलेलं आहे. आज आपला जो व्हॉट्सअपचा जो ग्रुप तयार केलेला आहे रेसिडेन्शियल बॅच 1987 त्यात आपल्या एका सहकारी मित्राचा सुद्धा वाढदिवस आहे. सगळ्यांशी प्रेमाने वागणारा आणि त्याचे सदा अत्यंत भोळा आणि पण जर तो ग्रुपमध्ये मेसेज टाईप करायला सुरुवात केली की सगळ्यांच्या विषयी त्याच्या मनात दहशत बसणारा असा आमचा परम मित्र अजित पाटील याचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी आम्ही केक आणलेला